Hello, good evening all. Please switch on your videos. ओके, सो तुमच्या सगळ्यांचं संतुलन आनंद मध्ये मनापासून स्वागत आहे. माझं नाव मेघना वाघ. संतुलन आनंद काय आहे? नेहमी आनंदी राहण्याचं रहस्य म्हणजे संतुलन आनंद. सो संतुलन आनंद बद्दल थोडक्यात सांगते, पण जर तुम्ही व्हिडिओज ऑन केले तर जास्ती बेटर होईल, कारण आज आपण इथं घेऊन आलेलो आहोत वेबिनार न्यूमरोलॉजीवर. तर संतुलन आनंद हा आहे मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. या नावाने माझे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत. ऑनलाईन मुळे आज जग खूप जवळ आलं आहे आणि त्याच्यामुळे संतुलन आनंद हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुद्धा अगदी 2 वर्षांमध्ये देशभर आणि देशाच्या बाहेर पण पोहोचला आहे. यात काही ऑनलाईन पेड वर्कशॉप्स तर काही ऑनलाईन फ्री वेबिनार अनाउन्स होत असतात. आजकालच्या मॉडर्न जगात प्रत्येकासाठी आपली पर्सनॅलिटी, आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असणं गरजेचं आहे. आणि घरातील प्रत्येक जण जर शांत, निरोगी आणि तणावमुक्त असेल तर आपलं संपूर्ण घर पण शांत आणि समाधानी असतं. पण त्याच्यासाठी प्रत्येकाने स्वतःसाठी असा थोडा वेळ काढणं आवश्यक आहे. आणि हाच आहे माझ्या संतुलन आनंदचा उद्देश. माझ्या सगळ्या वर्कशॉप्स आणि वेबिनार्स मधून तुम्हाला हा संतुलित आनंद नक्कीच मिळतो. वर्कशॉप्स आणि वेबिनारचे सगळे अपडेट्स तुम्ही माझ्या संतुलन आनंदच्या आपल्या ग्रुप्सवर बघतच असाल. तर आता वळूयात आपण आजच्या वेबिनारकडे. आजचा विषय सगळ्यांना माहिती आहे. आजचा विषय आहे न्यूमरोलॉजी आणि म्हणजेच अंकशास्त्र. संतुलन आनंद ग्रुपवर हा विषय आपण याआधी सुद्धा बऱ्याच वेळा घेऊन आलेलो आहोत आणि प्रत्येक वेळेला त्याला असाच भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. आणि म्हणूनच न्यूमरोलॉजी या विषयावर पुन्हा एकदा आपण वेबिनार घेऊन आलेलो आहोत. ऍक्च्युली आपण यावेळेला 3-4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा मला लोकांचे मेसेजेस यायला लागले की न्यूमरोलॉजी वेबिनार तुमचं परत कधी आहे, सो आपण हा वेबिनार आज घेऊन आलेलो आहोत. सध्या आपण जर बघितलं असेल ना, तर प्रत्येक सक्सेसफुल बिझनेसमन, ऍक्टर, ऍक्ट्रेस, क्रिकेटर हे न्यूमरोलॉजी प्रमाणे स्पेलिंग चेंज करून घेताना दिसत आहेत. पण हे न्यूमरोलॉजी म्हणजे आहे काय, ते वर्क कसं करतं हे जाणून घेण्यासाठीच आज आपल्या इथे न्यूमरोलॉजिस्ट निलेश यांनाच आमंत्रित करण्याचं कारण असं आहे की काही वर्षांपूर्वी मी स्वतः त्यांच्याकडून न्यूमरोलॉजी प्रमाणे स्पेलिंग चेंज करून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की न्यूमरोलॉजीनी स्पेलिंग चेंज केल्यामुळे मला खूप जास्ती फायदा झाला आहे. रादर मी माझ्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये त्याच्याबद्दल सांगत असते. सो माझी हेल्थ, माझा बिझनेस याला जी काही नशिबाची साथ मिळाली ती म्हणजे न्यूमरोलॉजीमुळे. आणि म्हणूनच हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आज आपण न्यूमरोलॉजिस्ट निलेश यांना इथे आमंत्रित केलेलं आहे. पण त्याच्या आधी एक खूप महत्वाची अनाउन्समेंट मला करायची आहे. हा वेबिनार म्हणजे कुठलाही न्यूमरोलॉजीचा कोर्स नाहीये. कारण मला काही मेसेजेस आले की या कोर्सची काही फी आहे का, काय कसं करायचं वगैरे. सो हा वेबिनार कोर्स नाहीये, हा वेबिनार आहे. सो याच्यामध्ये निलेश सर आपले म्हणजे काय, न्यूमरोलॉजी म्हणजे काय आहे, ते वर्क कसं करतं, लोकांनी स्पेलिंग चेंज केल्यावर त्यांना आलेले अनुभव हे इथे सांगणार आहेत. आणि सरांचे अनुभव ऐकल्यानंतर तुम्हालाही असं वाटलं की नाही मलाही न्यूमरोलॉजी उपयुक्त ठरू शकतं, तर वेबिनार झाल्यानंतर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. संतुलन आनंद न्यूमरोलॉजीचे जे ग्रुप्स आहेत त्या सगळ्या ग्रुप्सवर सरांचा नंबर आणि इन्स्टा पेज शेअर केलं जाईल. कुणाला हवं असेल तर मी जी पोस्ट शेअर केलेली आहे ग्रुपवर त्याच्यावर माझा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज करून मला सांगू शकता. मी तुम्हाला सरांचा नंबर आणि इन्स्टा पेज शेअर करू शकते. आता थोडक्यात त्यांची ओळख करून द्यायची तर ते पुण्याचे रहिवासी आहेत. त्यांनी कॉमर्स मधलं ऑलमोस्ट सगळं केलेलं आहे, जसं बीकॉम, एमकॉम, CWA, CA चा अभ्यास केला आहे आणि MBA फायनान्स युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स मधून केलेलं आहे. न्यूमरोलॉजी हे त्यांना मिळालेलं गिफ्ट आहे, जे त्यांनी त्यांच्या वडिलांबरोबर सखोल अभ्यास करून प्राप्त केलेलं आहे. न्यूमरोलॉजीमध्ये त्यांना 20 वर्षांचा प्रचंड अनुभव आहे. बॉलिवूड, टीव्ही कलाकार, बरेच नोकरी करणारे व्यावसायिकांचे स्पेलिंग त्यांच्या बजेट प्रमाणे चेंज केलेलं आहे. तसेच अनेक अनेक मराठी फिल्म इंडस्ट्री मधल्या सुद्धा कलाकारांचं स्पेलिंग बदललेलं आहे. आपण आपला पर्सनल प्रॉब्लेम सांगायचा आणि आपल्या बजेट प्रमाणे स्पेलिंग चेंज करून ते आपले प्रॉब्लेम्स सोडवून देऊ शकतात. सो न्यूमरोलॉजी म्हणजे काय आहे आणि खरंच
न्यूमरोलॉजी माझ्या लाईफमध्ये लिटरली न्यूमरोलॉजीने मिरॅकल घडवून आणलेलं आहे. पण हे मिरॅकल कसं घडून आणू शकतं हे जाणून घेण्यासाठीच मी न्यूमरोलॉजिस्ट निलेश यांना संतुलन आनंदमध्ये आमंत्रित करते. हॅलो सर. हॅलो. नमस्ते सगळेजण. कसे आहात? असं सगळेजण केलं बरोबर आहेत. आपापल्या व्हिडिओवरती तरी चालेल, ज्यांनी व्हिडिओ ऑन नाही केला तरी चालेल, पण असं असं करा म्हणजे माझ्यापर्यंत ते पोहोचेल. बरं, एक 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 या ग्रुपवरती एक एनर्जी आणण्यासाठी ना आपण काय करू, सगळ्यांनी असे दोन्ही हात वरती करा किंवा एक हात वरती करा, असं. ओके, करू शकलात? आणि हा दोन्ही हात आपण खाली जोरात ओढणार आहोत आणि यस म्हणणार आहोत. त्याच्याने आपली एनर्जी वाढणार आहे आजच्या दिवसाची. ओके, 1 2 3 यस. बघा आता कित्येक लोकांच्या चेहऱ्यावरती किती स्माइल आले. छान, गुड, नाईस. सो मला इथे मेघनाने बोलवलं. मेघना, धन्यवाद. आपण प्रश्न आणि उत्तर म्हणजे इंटरॅक्टिव्ह थोडंसं घेणार आहोत, बट मेघनाकडे काही प्रश्न पोहोचले आहेत आणि ते मी सॉल्व्ह करणार आहेत. मागच्या वेबिनार ज्यांनी अटेंड केलं ना त्यांच्यासाठी ही एक नवीन काय म्हणतात एक मेजवानी म्हणू शकतो, कारण आम्हाला नवीन प्रश्न आले आणि त्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांच्या मनामध्ये आहेत, म्हणून आज ते मी सॉल्व्ह करणार आहे. सो आज मी तुम्हाला निश्चित सांगतो, आज 1 तास 1.25 तास जे आपला वेबिनार चालेल ना तो अत्यंत उपयुक्त आणि डोळे उघडणारा असणार आहे. आणि त्याच्यात तुम्हाला काहीतरी डेफिनेटली फायदा तर होणार आहे, हे मात्र नक्की. कारण मी अगदी शेवटी ना कुणाचे कुणाचे कसे नंबर्स आहेत ते पण मी शेअर करणार आहे. सो नक्की शेवटपर्यंत बघा. काय माहिती आज योग आलाय आपला, आज लाईफ चेंज होण्याचा हा योग असण्याची शक्यता आहे. लेट्स डू इट. सो मेघना, तुमचे प्रश्न तुम्ही एक एक विचारू शकता, मी प्रश्नांची उत्तर देईल. ऍक्च्युली आपल्याकडे न्यूमरोलॉजी या विषयावर बरेच प्रश्न आलेले आहेत आणि जेणेकरून हा विषय लोकांना नीट समजेल असेच आपले प्रश्न आपण घेतलेले आहेत. सर, आधी पहिल्यांदा ना तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा. आत्ताच मला काही मेसेजेस आले, ते CA MBA आहेत आणि या विषयाकडे कसे वळले, सो ओके, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शुअर. मी पुण्याचा रहिवासी. मी एका काय म्हणतात त्याला गरीब मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेलो आहे. त्यामुळे आमच्याकडे लहानपणीपासून एकच गोष्ट म्हणजे मला खेळायची फार आवड, पण मला खेळायला कधी दिलं गेलं नाही आणि मी स्वतः खेळलो नाही, कारण बॅट किंवा चेंडू वगैरे घेण्यासाठी पण पैसे नव्हते. त्यामुळे एकमेव फक्त गोष्ट होती की अभ्यास अभ्यास अभ्यास. अभ्यास करा. अभ्यास केला तर चांगले मार्क्स, तर चांगलं कॉलेज, तर चांगले डिग्री, तर चांगली नोकरी, तर चांगली छोकरी. हाच छोकरीचा एवढा विषय नव्हता, पण नोकरी चांगली हवी तर अभ्यास करावा लागत असेल. त्यामुळे 10th स्टँडर्डला चांगले मार्क्स मिळून मी कॉमर्स साईडला ह्याच्यासाठी वालो की मला CA व्हायचं होतं. CA झाल्यानंतर मला वाटलं की खूप पैसा कमवता येईल, पण तसं काही नाहीये. अभ्यासाचं आणि पैशाचं काही काही रिलेशन नाहीये. कोणीही कमवू शकतं आणि कसंही कमवू शकतं. सो मी जेव्हा बाकीचं मी जसं मेघाने सांगितलं, BCom MCom CWA MBA फायनान्स हे सगळी 5ही गोष्टी केलेल्या आहेत मी. पण जेव्हा CA करत होतो त्यावेळेस मी 3 वेळा नापास झालो CA फायनल. आणि मला कळत नव्हतं की मी एवढा हुशार विद्यार्थी आहे आणि मी पास का होत नाहीये. तर आणि मी फक्त अभ्यासाच्याच नादामध्ये होतो. त्यावेळेस माझ्या वडिलांनी अभ्यास केला न्यूमरोलॉजीचा आणि मला स्पेलिंग दिलं माझ्या 4थ्या अटेम्प्ट नंतर. आणि मी ते वापरलं आणि मी पास झालो. पण मला तो थोडासा इगो होता की मी अभ्यास केला, माझ्यामुळे पास, मी अभ्यास केल्यामुळे पास झाले, न्यूमरोलॉजीमुळे नसेल. कारण एवढ्या लवकर कोणी न्यूमरोलॉजीवरती विश्वास ठेवत नाही, ऍब्सोल्युटली नॉट. त्यामुळे मी पण ठेवला नाही आणि थोडा इगो पण होता. त्यामुळे वडील म्हटले एक काम कर, तुझे जे मित्र नापास झाले ना त्यांना घेऊन ये. आणि त्यांचं आम्ही स्पेलिंग बदललं, पुढच्या अटेम्प्टला ते पास झाले. आणि मग आम्हाला थोडंसं वाटलं की दिस इज वर्किंग, हे काहीतरी कामाची गोष्ट आहे. मग आम्ही फ्रेंड्स अँड फॅमिलीज आणि खूप केसेस, हजारो केसेस सॉल्व्ह केल्या आणि तो अनुभव घेतला बेसिकली. आणि त्यामुळे आणि मला लहानपणीपासून इंट्युशनल पॉवर्स होते, इंट्युशन्स येतात मला, कळतं समोरच्या गोष्टी. म्हणजे तुम्ही विश्वास नाही बसणार, तुम्ही माझा इंस्टाग्रामवरती चेक करा. मी प्रेडिक्ट केलं होतं या वर्षाच्या स्टार्टिंगला की 2025 साल कसं असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ऍक्सिडेंट खूप होणार आहेत, लोकांचे अननेसेसरी ऑपरेशन होणार आहेत, ते विमान, रेल किंवा पूल पडणं, हे सगळं मी आधीच थोडं मला समजलं होतं की या गोष्टी होणार आहेत, तर मी त्या प्रेडिक्ट केल्या होत्या. तर त्याच्यातनं पण वाचण्याच्या उपाययोजना त्याच्यातनं पण भरपूर असतात, की जिथे बून असतं तिकडे बेन असतं, जिकडे बेन असतं तिकडे बून असतं. श्राप, उपश्राप, उपश्राप, श्राप, सगळ्या गोष्टी सखोल एकत्र चालतात सगळ्यांबरोबर.
सो अशा गोष्टीची मी ती पॉवर यूज करून देवाने दिलेली देणगी म्हणजे स्वामी समर्थांनी मला माझ्या पाठीवरती हात ठेवला आणि ते म्हणतात की तू चल, मी आहे तुझ्या पाठीशी, भिवू नकोस. त्यात सगळ्या गोष्टी मी सगळ्यांपर्यंत पोहोचवतोय आणि आतापर्यंत 17,000 लोकांचं भलं केलंय, गोष्टी चेंज केल्या आहेत. म्हणजे अविश्वसनीय अशा गोष्टी आहेत त्या आपण पुढे आता कव्हर करणार आहोत. येस. सो तुम्ही आताच बोललात की तुम्ही जे प्रेडिक्ट केलं होतं त्याप्रमाणे गोष्टी घडल्या, राईट? सो तुम्ही म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये पण बऱ्याच वेळा आलं होतं की यू हॅव सुपर पॉवर्स, जसं तुम्हाला करेक्ट. इंट्युशन पॉवर आहे. सो करेक्ट. त्याबद्दल तुम्ही जर सांगितलं तर बरं होईल, कारण न्यूमरोलॉजी हे फक्त शिकून उपयोग होत नाही. तुमचे आज रिझल्ट एवढे का आहेत? कारण तुम्हाला जी इंट्युशन पॉवर आहे त्याच्यावर करेक्ट. तुम्ही एवढे लोकांपर्यंत पोहोचू शकला आहात आणि लोकांचं लाईफ चेंज केलेलं आहे. हो. सो त्याच्याबद्दल सांगाल? तुम्हाला विश्वास नाही बसणार, म्हणजे असं सगळ्यांच्या बाबतीत होत नाही, माझ्या बाबतीत ते अचानक गोष्ट झालेली आहे. तर खूप वर्षा अगोदर मला अचानक आम्ही एका फंक्शन मध्ये गेलो होतो आणि मी माझ्या नातेवाईकांना, आपण कसं गेल्यावरती शेक हँड करतो की हाय हॅलो वगैरे, तर मी माझ्या एका लांबच्या काकूला मी शेक हँड केला आणि तिथे मला त्या काकूची पूर्ण जन्मकुंडली कळाली, पुढचं मागचं सगळं. आणि जे कळालं ना ते सगळं निगेटिव्ह होतं. म्हणजे ती त्या त्या काकू पुढे जाऊन काय गडबड करणार आहेत हे मला एकदम फ्लॅश झालं. मी घरी आल्यानंतर आईला सांगितलं की आई, हे जे ही जे काकू आहे ना, ही अशी अशी गडबड करणार आहे पुढे जाऊन. आई म्हटली, असं काही फालतूपणा बोलायचं नसतं, कोणाला काही बोलू नकोस, नाही तर तुला अगच लोक चुकीचं ठरवतील. पण एक्झॅक्टली एका एका वीक मध्ये, एका आठवड्यामध्ये लिटरली त्या काकूनी मी जसं सांगितलं तसंच ती एक लिटरली कांड केलं. आणि ते ते सगळ्यांसमोर आलं आणि आईने मला सांगितलं, अरे तू असं असं बोलला, ते खरं ठरलं. मी म्हंटल आईला की तू आता बस, मी त्याच्यानंतर या अख्ख्या आठवड्यामध्ये कुणाचं काय काय आहे ना ते तुला सगळं सांगतो. आणि माझ्या सख्ख्या काकाच्या पण गोष्टी सांगितल्यात आणि ज्यांना ज्यांना मी हात लावला होता ना, टच, ओनली टच, टच करून मी सगळं त्यांचं जन्मकुंडली कळू शकत होती मला. आणि लिटरली ते 1-2 महिने आमचे असे गेले की मी सगळ्यांचं सांगत गेलो, पण त्याच्याने मला त्रास खूप व्हायला लागला. डोकं जड व्हायला लागलं माझे. मला अश्रू अनावर होत होते, कारण सगळं युनिव्हर्स कडनं डाउनलोड होत होतं ना. तर म्हणजे लिटरली मला सगळ्यांनी, कुणालाही कसंही मॅन्युप्युलेट करायची थोडीशी ताकद आली होती. पण मला हे नको होतं, स्वतःला असं मला आवडत नव्हतं हे, कारण हे सगळं डार्क साईड होतं. त्यामुळे आम्ही खूप प्रयत्न केले. आम्ही गुरुजींना पत्रिका दाखवल्या, सगळ्यांना विचारलं की हे असं का होतंय, ही पॉवर आली कुठनं म्हणजे. तर असे शेवटी शेवटी कसं बसं आमच्या ज्या मावशी होत्या, कामवाल्या मावशी, त्यांनी आम्हाला एका स्लम मध्ये एका तांत्रिकाकडे घेऊन गेला. आणि तो तांत्रिक पण ना असा लिटरली फिल्मी स्टाईल ना, असे ते कवट्या आणि बोन्स वगैरे असतात ना, हाडं असतात ना तसं, आणि ते पण प्लॅस्टिकची होती, हे लगेच कळत होतं. पण मी आत गेल्या गेल्या ना त्या माणसाने सांगितलं की बाळा, मी तुझी वाट पाहत होतो, तू उशीर का केलास? तर ते म्हटले की माझी कुंडलिनी जागृत आहे, म्हणजे चक्र असतात ना आपले, ते आठीच्या आठी चक्र ते जागृत आहेत फुल. आणि त्यामुळे मी काहीही प्रेडिक्ट करू शकतो आणि काहीही करू शकतो. आणि मी पण त्याचं असा उलटा असर होणार होता की मी सगळ्या गोष्टी चुकीच्या करणार होतो. म्हणजे सगळं डार्क साईड, म्हणजे कुणाला फसवणं, हे ते वगैरे जे काय असेल ते. तर मी आणि आईने एकदम म्हटलं की नाही, आम्हाला या या मार्गाला जायचं नाही, कारण आपली शिकवण चांगली असते नेहमी. तर मी म्हणालो की मला हे सगळं बंद करायचं. मग त्यांनी सांगितलं की तू त्यांनी काही युक्ती सांगितली मला की त्याप्रमाणे बंद करायचं, कुंडलिनी जी जागृत झाली आहे ती. आणि ते म्हटले, अशा गोष्टी सगळ्यांना मिळत नाही बाळा, पण तू असं म्हणतोस तर आपण ते बंद करू. आणि ते लिटरली 2 ते 3 महिने मी प्रॅक्टिस केलं आणि ते कंट्रोलमध्ये आणलं. आता मी फक्त चांगल्या गोष्टी, मग मला ना त्यावेळेस ऑप्शन होता, लिटरली हा ऑप्शन, कौन बनेगा करोडपती टाईपच मला ऑप्शन होते. 2च ऑप्शन होते की मी एक तर प्रेडिक्ट करायचं किंवा करेक्ट करायचं. प्रेडिक्ट म्हणजे मी भाकीत की मी लोकांचं असं होईल, लोकांचं तसं होईल, कोणी माझ्यासमोर आलं तर तुमचं लग्न असं होईल, त्या दिवशी होईल, हे होईल असं. आणि दुसरं होतं करेक्शन, म्हणजे तुमच्या बरोबर हे घडलंय का, तुम्हाला हे नको आहे का, की तुम्हाला या गोष्टी हव्या आहेत का, त्या मी गोष्टी घडवून आणू शकतो. तर परीक्षण मध्ये अख्खं जग आहे, तुम्ही पाहाल सगळेजण आता रील्स मध्ये वगैरे सगळेजण सांगतात असं आहे तसं आहे. पण करेक्शन करणारे फार कमी लोक आहेत. त्याच्यामधलं मी करेक्शनचा पार्ट उचलला, कारण ते अवघड आहे आणि ती एक जबाबदारी आहे. म्हणतात ना की जबाबदारी उचलणं फार महत्वाचं असतं, कारण त्याच्याने कोणाचीही लाईफ बदलण्याची ताकद जर का असेल तर ती जबाबदारी मी उचलला त्यावेळेस तयार झालो. आणि त्याच गोष्टींवरनं मी यूज करून त्याच्या न्यूमरोलॉजी मध्ये काय म्हणतात त्याला, ती गोष्ट मिसळून मी ते लोकांपर्यंत आज सगळं ऍक्च्युली आणायचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट 99.99% मी सक्सेसफुल झालोय. परफेक्ट. ओके. सो आता आपण वळूयात न्यूमरोलॉजी या विषयाकडे.
न्यूमरोलॉजी म्हणजे काय आहे? खूप लोकांना न्यूमरोलॉजी हा विषय खूप नवीनही आहे. सो आपल्याला आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळवण्यासाठी न्यूमरोलॉजी कसं हेल्प करू शकतं? म्हणजे न्यूमरोलॉजी प्रमाणे स्पेलिंग चेंज करून घेणं हे का महत्वाचं आहे, ह्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं तर बरं होईल. करेक्ट. आपण ज्योतिषशास्त्र बघितलं, ऍस्ट्रॉलॉजी. ऍस्ट्रॉलॉजी हे प्रेडिक्ट करतं. ओके, ज्योतिषशास्त्र म्हणजे आपले सगळे आपण ते ग्रह तारे वगैरे सगळं त्या सगळ्या गोष्टी बघून त्यांची पोझिशन बघून तुम्ही कुठल्या वेळेस जन्मला, तुमची राशी काय, ते सगळ्या गोष्टी असतात. पण न्यूमरोलॉजी हा सगळा वेस्टर्न सायन्स आहे. ही जी मेथड आहे त्याच्यामध्ये आपण डेट ऑफ बर्थला जे आपण जन्मतो हे सगळं सूर्य राशीवरती येतं, चंद्र राशीवरती येत नाही. चंद्र राशीवरती ऍस्ट्रॉलॉजी असतं. हे आपण सूर्य राशीच्या गोष्टी करतो. तर सूर्य राशीमध्ये आपल्या स्पेलिंग, अनफॉर्च्युनेटली काय माहितीये का, आपण इंग्लिश वापरतो. तुम्ही बघा इकडे सगळ्या जणांनी इंग्लिश मध्ये आपलं आपलं स्पेलिंग लिहिलंय आणि त्या प्रत्येक अल्फाबेटला काय व्हॅल्यू आहे ना, त्याप्रमाणे तुमचं आज आयुष्य घडतंय. त्यामुळे तुम्ही तुमच्या बरोबर आज जे काही घडत आहे, होत आहे, ते सगळं तुमच्या स्पेलिंगमुळे झालंय. हा माझा लिटरली सगळा 17,000 लोकांचा अनुभव आहे. एकही त्याच्यात एक्सेप्शन नाहीये. म्हणजे इव्हन नरेंद्र मोदींपासनं विराट कोहलीपासनं त्याच्या स्पेलिंगमुळे ही लोक त्याप्रमाणे सक्सेसफुल झाली. आणि मी नापास होत होतो, हे माझ्या स्पेलिंगमुळे नापास होत होतो, हे पण त्या न्यूमरोलॉजी मध्ये मला कळालं, ते समजलं. आणि हे असं जर का आपल्या स्पेलिंगमुळे या गोष्टी घडत असतील, तर त्या गोष्टी बरोबर किंवा चांगल्या प्रकारे घडवून आणण्यासाठी न्यूमरोलॉजीचा फायदा हा उपयोगात आला आहे. आणि तो मी आता सगळ्यांसमोर आणत आहे. सो न्यूमरोलॉजी मध्ये प्रत्येक स्पेलिंग हे आपल्या डेट ऑफ बर्थमुळे अलाइन न झाल्यामुळे आपल्याबरोबर चुकीच्या गोष्टी घडतात किंवा आपल्याला ज्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी मनापासून मिळत नाही. म्हणजे आपलं हेल्थ खराब होणं, रिलेशनशिप खराब होणं, एखाद्याचा डिवोर्स होणं, डिवोर्स न होणं, जे काय गोष्टी असतील सगळ्या, म्हणजे लोकांची लग्न न होणं, त्यांना मूल न होणं, पैसा अडकून राहणं, प्रचंड शारीरिक त्रास होणं, डायबिटीज, कॅन्सर, हे सगळं त्या स्पेलिंगमुळे होण्याची शक्यता आहे. का, मी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपल्या स्पेलिंगमुळे एक व्हाईब क्रिएट होतो. तो व्हाईब आपल्या मेंदूला त्याप्रमाणे विचार करायला भाग पाडतो. त्यामुळे आज खूप लोकांचा ओव्हर थिंकिंगचा खूप भयंकर प्रॉब्लेम आहे. खूप विचार करतात आणि त्यांना कंट्रोल राहत नाही. हे का माहितीये? त्यांच्या स्पेलिंगमुळे आलेलं आहे. आणि हे शुअर शॉट आहे. पण जर का ओव्हर थिंकिंग ह्याच्यामुळे आलं आहे ना, तर त्याला डायरेक्शन देण्याचं काम पण न्यूमरोलॉजी करतं. आणि ते फायदा देण्याचं काम न्यूमरोलॉजी करत असल्यामुळे तो आपण सगळेजणांनी जर का वापरला जर का स्पेलिंग चेंज केलं आपलं, तर आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे फायदा व्हायला चालू होतो. आणि माझ्याकडे असं एका माणसाचं एक उदाहरण नाहीये. प्रत्येक जणांचं मल्टिपल त्यांना सक्सेस कसं मिळालेत ना, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आता मेघनाने पण स्पेलिंग बदललंय बघा, त्यांच्या स्क्रीनवरती दिसत आहे. माझं पण स्पेलिंग बदललंय. हे मी नेहमी सांगतो की तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंट्सवरती कुठेही चेंज नाही करायचं. मी जसं लिहायला सांगेल, ज्या गोष्टी फॉलो करायला सांगेल त्या गोष्टी फॉलो केल्या तरी तुम्हाला ज्या गोष्टी सक्सेस घ्यायच्या असेल, त्या गोष्टी घडवून आणायच्या असतील, तर सगळ्या गोष्टी घडतात. पण लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टी. मी तर काही कुठल्याही प्रकारचं वशीकरण सांगत नाहीये. हे फक्त आपल्यासाठी आहे. आपण आपलं स्पेलिंग करण्यासाठी करू शकतो. मी दुसऱ्याचं स्पेलिंग करून मी असं करू शकतो का? नाही होऊ शकत. मी आधीच सांगतो. लोकांनी मला तिथपर्यंत पण लिटरली मेसेज करून छळलंय की मी त्यांच्या वाटचं करून त्यांचं असं करू शकते. नाही, तसं काही करायचं नाही आपल्याला. चांगल्या गोष्टीच करायच्या. ओके, आपला हा प्रश्न होताच की स्पेलिंग डॉक्युमेंटवर चेंज करावं लागतं का? सो तुम्ही अजिबात नाही. सांगितलं गरज नाही. अजिबात नाही. गुड, व्हेरी गुड. सो थोडक्यात न्यूमरोलॉजी इज अ डीप ऑकल्ट सायन्स, आपण असं म्हणू शकतो, राईट? हो. पण मग न्यूमरोलॉजी मध्ये एनिमी नंबर, डेस्टिनी नंबर असे जे नंबर असतात ते काय असतात? हम्म. अरे, परफेक्ट क्वेश्चन आहे. आता प्रत्येक प्रत्येक नंबरचा एक फ्रेंड नंबर असतो, एक एनिमी नंबर असतो ऍक्च्युली. तर आपण जी लोक 1 तारखेला जन्मली, जी लोक 2 तारखेला जन्मलीत, असं 9 पर्यंत, म्हणजे 1 ते 9 हे जे नंबर आहेत ना, ते नॉर्मल नंबर्स असतात. शून्य कुठेही गृहीत धरला जात नाही. ओके, 11 हा मास्टर नंबर, 22 हा डबल मास्टर नंबर. तर एक नंबरला काही नंबर्स एनिमी नंबर्स आहेत, म्हणजे ते नंबर्स त्याच्याशी जर का जुळले तर त्या गोष्टी होत नाहीत किंवा त्याच्या उलट्या गोष्टी होतात. ओके, एक खूप प्रचंड ज्वलंत उदाहरण जर का घ्यायचं म्हटलं, तर 2025 हे साल 9 नंबरला येतं. 9 नंबर जिकडे म्हटलं जातं तिकडे ऍक्सिडेंट, आजार,
युद्ध हे सगळं होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही यावर्षी बघाल सगळ्या प्रकारे घडत आलेत सगळ्या गोष्टी. ज्या तारखेला ते विमान क्रॅश झालं, सगळं 9 तारखेचं 9 9 9 प्रमाणेच होत गेलं. आरसीबीचे पण सगळं 9 9 9 होत गेलं, आणि ते दुसऱ्या दिवशी पण त्यांचं जे नुकसान झालं ना, ते पण त्याच गोष्टींमुळे झालं. सो तो जो नंबर नंबर आपल्या एनिमी नंबरवरती आला, नाही तर काही एक मी काही कोणाचे नाव घेऊ नाही शकत आता मी, पण काही नाही बरेच लोकांचं स्पेलिंग हे त्यांच्या एनिमी नंबरवरती आल्यामुळे, त्यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टींमध्ये सक्सेस, पैसा हे मिळत नाही. कितीही कष्ट करा, नाही मिळत. मग त्यामुळे माणूस विचार सोडून देतो, जाऊ दे, मला कष्टच नाही करायचे, आता जे होईल ते होईल. हे असं नॉर्मली 35 ते 45 50 पर्यंत तुम्ही खूप फाईट मारता की मला सक्सेसफुल व्हायचं, पण होत नाही. आणि त्याच्या पुढे आपण हार मानतो आणि जसं आहे तसं ऍक्सेप्ट करतो. काही करायची गरज नाही. माझ्याकडे 85 वर्षाचे पण गृहस्थ आले होते, आणि 85 वय असतानाही त्यांचं स्पेलिंग चेंज केलं का, तर म्हटले माझे मी जोपर्यंत जिवंत मला तोपर्यंत मला तेवढे तरी दिवस मला चांगलं जगायचं आहे. आणि ते लिटरली आज त्याप्रमाणे जगत आहेत. तुम्हाला विश्वास नाही वाटत. त्यांच्या मिसेसने आम्हाला सांगितलं की यांचा स्वभाव 50 60 वर्षात नाही बदलला, एकदम एका महिन्यात कसं काय बदलून दिलात तुम्ही. मी तुमच्याकडे आधीच यायला पाहिजे होतं, माझे 50 60 वर्ष लग्नाची चांगली गेली असते म्हणून. सो एनिमी नंबर, आता त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. एक आपला डेट ऑफ बर्थची टोटल नंबर असते, त्याला डेस्टिनी नंबर म्हणतात. ज्या दिवशी आपण जन्मलो तो बर्थ नंबर म्हणतात. आणि जे कुठल्याच न्यूमरोलॉजिस्टला आतापर्यंत मी ज्यांना ओळखतो त्यांना माहिती नाहीये, ते म्हणजे तुमचा रूट नंबर. रूट नंबर हा मुळांक नंबर नाही. रूट नंबर हा वेगळा नंबर आहे. खूप लोक खूप सोपी मेथड वापरतात न्यूमरोलॉजीची, त्यामुळे त्यांना हे माहिती नाही आहेत गोष्टी, पण तो एक खूप महत्वाचा घटक आहे. त्याच्यावरनं तुमच्या बऱ्याचशा गोष्टी डिसाईड होतात. तर तुमच्या या डेट ऑफ बर्थची टोटलच्या अगेन्स्ट तुमचं स्पेलिंग 2 गोष्टी देतात, एक सोल अर्ज आणि एक्सप्रेशन. सोल अर्ज म्हणजे तुमच्या आत्म्याला काय पाहिजे. आज तुम्हाला जर का वाटत असेल की मी आज श्रीमंत व्हावं, ते तुमच्या स्पेलिंगमुळे वाटतंय. तुम्हाला आज असं वाटतं की मला या माणसाची दुश्मनी करायची, ते तुमच्या स्पेलिंगमुळे वाटतंय. तो सोल अर्ज. आणि एक्सप्रेशन म्हणजे ते व्यक्त करण्याची ताकद. मला चहा हवाय, तर मी जाऊन चहा कसा घेणार, सांगितल्यानंतर तिकडे गेल्यानंतर काउंटरला गेल्यानंतर मी चहा सांगितला तर मला चहा मिळणार. तर बऱ्याच म्हणजे 99% लोकांचं हे त्यांचं स्पेलिंग त्यांच्या काउंटरपासून त्यांना खूप दूर खेचून जातं. म्हणजे ते उभेच असतात काउंटरपासून खूप लांब. तिथनं जर का त्यांना लांबून सांगायचं असेल की मला चहा हवाय, तर तो येत नाही, किंवा त्याला खूप उशिरा समजतं, आणि तो खूप आपल्याला उशिरा मिळतं. आणि त्याच्यामुळेच लोकांचे मिसअंडरस्टँडिंग जे होतात ना, ते तुमचं सोलर्स आणि एक्सप्रेशन मॅच न झाल्यामुळे होतात. आणि त्यामुळे आपण बोलतो एक आणि समोरचा काहीतरी वेगळाच समजतो. आपण म्हणतो अरे किती 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 बारीक झाली, सांगायचं असतं की खूप छान दिसतेस, पण आपण बोलून म्हणतो किती बारीक झाली. मनात काहीतरी वेगळं आणि आपल्या जिभेवरती काहीतरी वेगळंच येतं. त्यामुळे ती लक्ष्मी आणि सरस्वतीचं गडबड होते. वाणी गडबड करते, त्यामुळे लोकांचे मिसअंडरस्टँडिंग वाढतात, रिलेशनशिपमध्ये इश्यूज होतात. आपल्याला बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येतो, कारण आपल्याला बोलायचं खूप छान असतं, समोरच्याला पटवायचं असतं, पण तुम्हाला बिझनेसमध्ये पटवता येतच नाही. तसंच जॉबमध्ये तुम्ही बॉसला काहीतरी सांगायची इच्छा ठेवता, पण बॉसला कळत नाही आणि ते सगळं तुमचं अगेन्स्ट जातं. सेम विथ रिलेशनशिप. हे असे सगळे नंबर्स न्यूमरोलॉजीमध्ये असतात. ओके. सो आपण असं म्हणू शकतो की आता बरेच जण खूप कष्ट करत असतात, पण त्यांना एकूणच लाईफमध्ये खूप चॅलेंजेस फेस करावे लागतात आणि म्हणावं तेवढं सक्सेस त्यांना मिळत नाही. तर यामध्ये हे जो तुमचा नंबर तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये ते न्यूमरोलॉजी कसं वर्क करू शकेल, म्हणजे अशा लोकांचं स्पेलिंग चेंज करणं आधी महत्वाचं आहे, हो. करेक्ट? हो. पण हा, पण मग ते कसं कसं घडून येतं? बर. मी स्पेलिंग जे चेंज करून देतो ना, ते मी 7 चेक पॉइंट्स, 7 मी घडवून आणतो. ते 7 चेक पॉइंट जर का सगळ्या प्रकारे बसले, तर मी स्पेलिंग दिलं ना, तर त्या लोकांना 100% यश आहे. आता माझ्या 60 to 70% क्लायंट्सला 1 दिवसापासून 100 दिवसापर्यंत कधीही रिझल्ट आलेले आहेत. ते आता आय थिंक 70 75 80 पर्यंत लोकांचे रिझल्ट गेलेले आहेत. काही लोकांना थोडं लवकर, काही लोकांना उशिरा. हे त्यांनी कशा प्रकारे त्यांचा कष्टाचा घडा भरत आलाय ना, त्या प्रकारे त्यांचं यश त्यांना मिळतं. तर माझं असंच म्हणणं आहे की तुम्ही हार मानायची नाही, ते लिहित राहायचं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझी एक सीए स्टुडंट आहे. ती मला खूप वर्षानंतर एकदम समोर प्रकट झाली तिचा मेसेज, आणि ती म्हटली सर तुम्ही न्यूमरोलॉजी करता मला सांगितलं का नाही. माझे असे असे प्रॉब्लेम आहेत. मला मला माझा जॉबमध्ये मला पैसा माझा वाढतच नाहीये, मला प्रमोशन मिळतच नाहीये, काय करता येईल. म्हटलं बिंदास स्पेलिंग चेंज करा, मी आहे तुमच्या बरोबर, बिंदास होऊन जाईल. त्या मुलीने एकदाही हू का चू न करता 1.25 वर्ष 15 महिने तिने तिचं स्पेलिंग लिहिलं.
विचार करा, तिला आणि नवीन जॉब लागला त्याच्यानंतर अचानकपणे, आणि तिचा पगार किती झाला असेल माहितीये? 45 लाख तिचा पे पॅकेज होता आधी. 45 लाखावरनं 1.25 करोडला गेला. 80 लाखाची जंप. 80 लाख तिचे प्रत्येक वर्षी आता वाढत जाणार त्याच्यात, ती जोपर्यंत नोकरीमध्ये आहे. ही जंप कशामुळे झाली? ते नित्यनेमाने ते लिहित गेल्या, ते व्हाईब त्यांना मिळालं, आणि ते व्हाईब त्यांना अशा प्रकारे मॅग्नेट बनवलं की ते सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे पुल करत आले सगळ्या. त्यांच्याकडनं त्यांनी सगळं ओढलं. त्यामुळे विश्वामध्ये, युनिव्हर्समध्ये सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. ते तुम्हाला फक्त पुल करण्याची ताकद तुमच्यात आली ना, जी न्यूमरोलॉजीमुळे येते, तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकतात, लिटरली सगळ्या गोष्टी. आणि मला इतके अनुभव आहेत, इतके माझ्याकडे अभिप्राय आहेत, इतके टेस्टिमोनीज आहेत ना, की प्रत्येक वेळेस दाखवतं की येस, ते होतच, शोरशॉट होतं. त्यामुळे लोक मला भेटल्यानंतर म्हणतात, तुम्ही एवढे कॉन्फिडंट कसं काय? म्हटलं, मी नाही कॉन्फिडंट. न्यूमरोलॉजी, ती मेथड आणि तुमचे प्रयत्न, हे सगळ्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे. मला बाकी काही नाही. मी सांगतो ना, मी जस्ट निमित्त मात्र आहे. आय एम जस्ट अ मीडियम. मी देवाने पाठवलेला फक्त एक, काय म्हणतात त्याला, झोमॅटोवाला आहे, जो इकडचं तुम्ही ऑर्डर केलेली गोष्ट घेतो आणि तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला पोचून देतो. पण तुम्ही जर का पत्ता व्यवस्थित टाकला नसेल ना, तर मग तो झोमॅटोवाला गिरट्या मारत बसतो, गर 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 गर, आणि तुम्ही त्याला फोन करत बसतात, भैया किधर गए, आई नाही क्या, अब तक भूक लगी है. हे अशा गोष्टी होतात. विचार करा, हे आपल्या गोष्टी, आपल्या आयुष्यात अशा गोष्टी होतात की नाही. गाईज, तुम्ही जर का व्हिडिओ ऑन केलात ना, तर मला पण कळेल की तुम्हाला समजते नाही समजते. सो जेवढं होऊ शकेल ना, तेवढ्या लोकांनी व्हिडिओ ऑन करा. तुम्हाला खरंच स्वतःला चांगली मजा येईल इकडे. तर तसंच तो, मी जो झोमॅटोवाला आहे ना, तर तो तो तुम्हाला जर का करेक्ट पत्त्यावरती, म्हणजे तुम्ही जे मागितल्या गोष्टी युनिव्हर्सकडे, देवाकडे, किंवा ज्याच्याकडे कोणी मागितलं असेल ना, तो तुम्हाला आणण्यासाठी तयार आहे. पण तुम्ही पत्ता व्यवस्थित टाकला नसेल तर होत नाही. सो आजपासून लक्षात ठेवा, पत्ता व्यवस्थित टाकला ना, की झोमॅटोवाला वेळेवरती तुम्हाला गोष्टी आणून देतो, शुअर शॉट. सॉरी, मी प्रश्नाला भरकटलो का? नाही, पण छान एक्झाम्पल दिलं. एकदम आठवलं मला. ओके. सो तरी सुद्धा तुम्ही एवढं सांगून सुद्धा बरेच लोक चॅलेंज करतात, की ते म्हणतात की अशी एक जी म्हण आहे, नसीब से ज्यादा समय से पहिले कुछ नहीं मिलता. पण तुमचं असं म्हणणं आहे की बाय हो, जस्ट स्पेलिंग यू कॅन अचीव एनिथिंग व्हॉट एव्हर यू वॉन्ट, हो, हो. राईट? अहो, ते कुणीतरी सांगितलं म्हणून आपण ऐकलं असं थोडीच आहे ना. तुम्ही विचार करा, असं का कुणी कुणी चॅलेंज का नाही केलं? मी माहितीये, मी रिव्हर्स सायकोलॉजीचा माणूस आहे. मी मी उलट विचार करतो. समय से पहिले नसीब से ज्यादा कुछ नहीं मिलता असं काही नाही. मी तुम्हाला लिहून देतो आणि सांगतो डायरेक्टली, एकदम ठोकपणे, ठामपणे, की समय से पहले और नसीब से ज्यादा डेफिनेटली मिलता है. आपको सिर्फ उसको पुल करना आना चाहिए. पुल करने के लिए रेडी हो जाओ. बैठे बैठे जितना मेहनत करे ना, बघा आपण एवढे कष्ट करतो आणि एवढंच फळ मिळतं आपल्याला, एवढंच. बघितलं का सगळ्यांनी? एवढा कष्ट, एवढंच फळ. आपण जे कष्ट करतो ना, ते सगळं युनिव्हर्समध्ये स्प्रेड झालेलं आहे, आणि ते आपल्यापर्यंत पोहोचायचा मार्ग म्हणजे पैसा. तो देवानी एक 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 गोष्ट ठरवली, की या या स्वरूपात तुम्ही तुमचं लक्ष साधा. तर ते पैशाच्या स्वरूपात आपल्याला आपलं ते फळ मिळतं. दुसरं कुठलाच प्रकार नाहीये. तर ते पैशाच्या स्वरूपात मिळण्यासाठी ना, मी हे सगळ्यांना सांगतो अगदी, आणि माझा ह्याच्यावरचा अभ्यास अगदी पूर्ण झालेला आहे, की तुम्ही केलेला कष्ट युनिव्हर्समध्ये स्प्रेड आहे. तो पुल करायची ताकद तुमच्यामध्ये एकदा आली, की तुम्ही सगळ्या गोष्टी पुल करू शकता. म्हणून त्या त्या मॅडम, त्या माझ्या सीए स्टुडंटला, तिला लिटरली 80 लाखाची जंप, 80 लाखाची, आणि हे एक नाही, असे भरपूर लोकांना भयंकर प्रकारे धनलाभ झालेला आहे. आणि काही लोकांनी स्वतःचा जीव पण वाचवला. काश्मीर ला गेलेले लोक, माझं क्लायंट तिकडे पर्यटक म्हणून गेले होते. मेघना पण त्यांना ओळखते. ते 5 मिनिटं लवकर निघाले आणि वाचले. त्यांनी मला फोन केला, निलेश असं असं झालं. म्हटलं, काही नाही, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही तिकडे सगळी तुमची टूर करून या, बिंदास एन्जॉय करा. आणि ते लिटरली सगळीकडे फोटो टाकत होते. मी काश्मीरला, सगळे म्हणत होते, अरे तुला काही झालं नाही का? म्हटलं, नाही, मी 5 मिनिटात वाचलो. एक न्यूमरोलॉजिस्ट आहे, त्यांनी माझं स्पेलिंग बदललं तर त्यांनी माझं संरक्षण केलेलं आहे. सो ती माझं हे एक म्हणणं आहे, आपण जे कष्ट करतो ना, त्याचा मोबदला तुम्हाला या जन्मीचं डेफिनेटली मिळू शकतो. फक्त तुमचंच नाही, तुम्ही तुमच्या वडिलांनी कष्ट केलं, पण त्यांना जो फळ नाही मिळालं ना, ते पण तुमच्याकडे येऊ शकतं. आजोबांनी कष्ट केलेलं, त्यांना फळ नाही मिळालं ना, ते पण तुम्ही पूल करू शकता. तुम्ही 2 पिढ्यांचं सगळ्यांचं पूल करू शकता, त्यांना जर का मिळालं नसेल तर. तुम्ही त्यामुळे कधी कधी पाहिलं असेल, की एक एक व्यक्ती भयंकर श्रीमंत, भयंकर सक्सेसफुल झालाय, प्रसिद्ध आहे, पण त्याचा मुलगा एवढा प्रसिद्ध नाहीये. तुम्हाला कळलं असेल मी कुठल्या ऍक्टर बद्दल बोलत असेल.
का? कारण त्यांनी त्या पर्सननी त्याचं स्वतःचं, त्याच्या वडिलांचं, त्याच्या आजोबांचं ऑलरेडी पूल करून ठेवलंय. त्यामुळे या मुलाचं त्याच्याकडे पूल, त्याला नाही मिळालं तेवढं सक्सेस, किंवा त्याला जेवढं मिळायला पाहिजे होतं तेवढं. पण माझं असं नाही, अजूनही असं म्हणणं आहे की त्याचंही स्पेलिंग बदललं ना, त्याचं पण होऊ शकतं शुअर शॉट. आणि मी तसं सांगितलं, स्पेलिंग आपल्याला कुठेही ऑफिशियल डॉक्युमेंट्स वरती बदलायची गरज नाहीये. आणि आणि आणखीन एक हे पण पाहिलंय की मुलींच्या बाबतीत ते त्यांच्या दोन्ही साईडनी येतं. म्हणजे आईनी पण कष्ट केलेलं पण मिळतं, वडिलांचं पण कष्ट, वडिलांच्या वडिलांनी कष्ट केलेलं कष्ट आईच्या वडिलांनी आणि आईनी दोघांचं असं. लेडीजला एक काय माहिती वरदान आहे, मला नाही माहिती कसं काय, पण लेडीजला जास्त मिळतं. मी माझ्याकडे सगळ्यांचा अनुभव, माझा अनुभव असा आहे, माझ्याकडे लेडीज जे क्लायंट आहेत ना, त्यांना जास्त सक्सेस मिळालंय मेल क्लायंटपेक्षा. माझे जेवढे सगळे अभिप्राय आहेत, जे माझे कॅन्सर पेशंट्स पण जे वाचलेत ना स्पेलिंग चेंज करून ना. बाय द वे, कॅन्सर पेशंट्सला पण तुम्ही कोणी ओळखत असेल ना, तर त्यांना सांगा की एक चान्स आहे आपल्याला जिवंत राहायचा आणि चांगली प्रकृती करायचा. कारण स्पेलिंग चेंजनी मी दोन दोन लोकांचे जीव वाचवलेत आतापर्यंत. येस मेघना. आपण मागच्या वेबिनारमध्ये एकांचा टेस्टिमोनी घेतला होता, त्या स्वतः बोलल्या होत्या ना, कॅन्सर पेशंट. राईट. येस. ओके. सो आता स्पेलिंग चेंज केल्यावर फक्त एकाच प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळतं का आयुष्यभर प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होते? तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्स वरती एका पाठोपाठ एक तुम्हाला यश मिळत जातं, हे गॅरंटी आहे. कारण ते तुमचं स्पेलिंग इतकं परफेक्टली बनवून दिलं जातं की तुम्ही जे सांगाल, जे मागाल, त्या गोष्टी मिळायला तुम्हाला चालू होतात. हा, पण त्याच्यासाठी तुम्ही तेवढे कष्ट केलेत पाहिजेत बरं का. आज मी घरी बसलो, आज 45, 48 नाही किती, 55, 58 माझं वय आहे, मी आता रिटायर झालो, आता मला माझे सगळे पैसे मिळायला पाहिजेत, तसं नाही होणार. मिळू पण शकतात, तुमचं कुठेतरी काही अडकले असेल प्रॉपर्टी, ते सुटू शकतं. पण तुम्ही अजूनही काही प्रयत्न केले तर तुम्हाला अजूनही आप म्हणजे म्हणतात ना की अभी भी भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, वैसा वाला चीज आपके साथ हो सकता है शोर शॉट. मी माझं असं म्हणणं आहे, माझं असं म्हणणं आहे, का कष्ट करता? साधं सोपं या गोष्टींचा जर फायदा करून घेतला तर कष्टाला म्हणतात ना, कष्टाला नशिबाची साथ लागते हो. नशिबाची साथ असेल की फटाफट गोष्टी होतात. आणि मी आणखीन एक इक्वेशन उलट करून केलंय. सक्सेस इज इक्वल टू 99% हार्डवर्क प्लस 1% लक. असंच आहे ना? ऐकलं असं सगळ्यांनी? माझं इक्वेशन असं आहे की आधी 1% लक, मग 99% हार्डवर्क. तुमचं एवढं करायची गरज पण नाही पडणार, तुम्हाला सक्सेस पटकन मिळतं. इक्वेशन फक्त चेंज, रिव्हर्स सायकोलॉजी, आरामसे होतं. येस. तुम्ही म्हणलात आता स्पेलिंग चेंज केल्यावर आपल्याला डॉक्युमेंटवर चेंज करायची गरज नाहीये, नाही, पण मग करायचं काय स्पेलिंग नुसतं चेंज करून? काय मेथड आहे, काय पद्धत आहे? मी काय काय देतो माहितीये का? माझं सोल्युशन मध्ये माझं स्पेलिंग चेंज, सिग्नेचर चेंज, कलर्स जे आपण फॉलो करायचे दररोज रेग्युलरली, काय घालायचे काय नाही घालायचे. काही कलर्स असतात ते काही लोकांना अलाउड नाही येतात. लिटरली माझ्या बाबतीत असं झालंय, मला एक कलर अलाउड नाहीये, तो मी कुणाच्या तरी उगाच फोर्सवरनं म्हणण्यावरनं घातला गेला आणि माझ्यावरती चुकीचा आरोप झालेला आहे. त्यामुळे पण माझं स्पेलिंग रायटिंग असल्यामुळे त्याच्यातनं मी सुखरूप बाहेर पडलो, त्यामुळे देवाची कृपा. पण स्पेलिंग चेंज, सिग्नेचर चेंज, कलर्स, डेट्स, नंबर्स, त्याच्यानंतर मी बीज मंत्र देतो. मी फोन नंबर कुणाला चेंज करायचा असेल तो पण मी चेंज करून देतो. तसं करायची गरज नाही, माझा फोन नंबर पण मी काही चेंज नाही केला, पण अगदीच काही न वाटतं की ते पण. त्याच्यानंतर एक नंबर बेस्ड रिपोर्ट असतो, तो पण देतो. तो पण एक भारी रिपोर्ट असतो, वाचल्यानंतर माणसाला इतकं छान वाटतं की अरे मी किती छान आहे, माझ्यात सगळं किती छान गुण आहेत, आणि तो माणसाचे गुण आणि ती कला ती बाहेर यायला चालू होत आहे. आणि त्या रिपोर्टमध्ये पण आपण कुठल्या क्षेत्रात जायचं, कुठल्या, भले आपण समजा फॉर एक्झाम्पल एक माणूस डॉक्टर असेल आणि त्याला त्याला सांगितलं असेल नाही तर कन्स्ट्रक्शन मध्ये त्याचा लकी जॉब असेल किंवा लकी एरिया असेल, तर त्या माणसाने म्हणजे डॉक्टरनी कन्स्ट्रक्शन वाल्यांचं जास्त जर का भलं करायला चालू केलं ना, किंवा तिकडनं 5% जरी इन्कम जरी मिळालं ना, तरी तुमचं लक हे त्या लक आणि पैसा दोन्ही वाढत जातं. सो या गोष्टी मी फक्त म्हणजे मी स्पेलिंग सिग्नेचर दिल्यानंतर तुमच्या लकी नंबर प्रमाणे किती वेळा तुम्ही दररोज लिहायचं हे मी तुम्हाला सांगतो, आणि ते लिहित गेलं तर होत जातं. मी कित्येक वर्ष, मी मेघना, आम्ही दोघंही आम्ही स्पेलिंग लिहितोय दररोज. मी तरी 2दा लिहितो, सकाळ संध्याकाळ. मी आता या वेबिनारवरती यायच्या आधी माझं दुसरं मी माझं स्पेलिंग लिहून टाकलं, आणि डेफिनेटली मला माहिती आहे त्याचा किती मला फायदा होतोय. ओके. सो आता न्यूमरोलॉजीचे रिझल्ट जे आहेत ते सगळ्यांना सेम असतात का डिफरंट असतात, म्हणजे पर्सन टू पर्सन ते चेंज होत असतात? हा मस्त प्रश्न आहे. सगळ्यांना प्रश्न वाटत असेल ना की मुझे क्यों नहीं मिल रहा. मी याचा प्रश्नाचं उत्तर असं आहे की सगळ्यांचा रिझल्ट सेम आहे, म्हणजे सगळ्यांना सक्सेस मिळतो, पण काहींना थोडासा लवकर, काहींना थोडासा उशिरा. आता त्यांचं स्पेलिंगनी त्यांच्यावरती किती आघात केलाय किंवा किती गडबड करून ठेवली, त्याच्यावरती तुम्हाला निगेटिव्ह टू न्यूट्रल
आणि न्यूट्रल टू पॉझिटिव्ह आणण्यात थोडासा वेळ जातो, बाकी काही नाही. पण तुम्ही आणि मी कसं आहे माहिती आहे, माझी साथ कायमची असते. माझा एकही मेसेज दुसऱ्या दिवशीपर्यंत अनरेड जात नाही. मी आधी लवकर झोपलो तरच फक्त, पण दुसऱ्या दिवशीपर्यंत माझा रिप्लाय, माझा कॉल हा त्या माणसाला जातो. माझे इतके वर्षांचे क्लायंट्स कधीही माझा अरे तुम्ही मला फोनच नाही केला असं कधीही होत नाही. माझ्याकडे खूप लोक येतात, म्हणतात त्यांनी, माझ्याकडे कालच एक माणूस आला होता, त्यांनी काहीतरी त्यांच्या, मी आता नाव नाही घेणार, पण प्रसिद्ध माणूस, 25 लाख त्यांनी त्यांना दिले. 25 लाख, हा. घरात काही गोष्टी घडवल्या आणि त्यांना त्यांच्या खूप भयंकर चुकीच्या गोष्टी होत गेल्या. आणि मग मी म्हंटलं तुम्ही त्यांना फोन करायचा ना, त्यांच्या ऑफिसला जायचं. तर नाही, म्हणे त्यांनी फोन घेणं उचलणं बंद केलंय, आम्हाला सगळ्यांना ब्लॉक केलंय आणि त्यांनी ऑफिस पण हलवलंय. म्हटलं बाबा, मी 22 वर्षापासून मी आहे या क्षेत्रामध्ये, मी अजूनपर्यंत असं कोणाला काही केलेलं नाही आणि मी असं करू इच्छितही नाही. पण त्यामुळे मी जसं गोष्टी सांगितल्या, त्या जर का गोष्टी केल्यात ना, तर माझा साथ हा कायमचा असतो. आणि बघा, जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम्स येणार, पण स्पेलिंग चेंज केल्यामुळे त्या प्रॉब्लेमला मात करणं हे तुम्हाला खूप सोपं जाईल. जसं मी तुम्हाला सांगितलं, माझ्यावरती एक चुकीचा आरोप झाला, त्याच्यामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट काहीच नव्हती, तर पण मी माझं स्पेलिंग लिहित असल्यामुळे मी त्याच्यातनं बाहेर पडलो सुखरूप, मला काही इजा नाही झाली. तशा गोष्टी तुमच्या बाबतीत पण होऊ शकतात, की जर का वाचायचं असेल तर या सगळ्या गोष्टी डेफिनेटली असतो. या वर्षीच्या स्टार्टिंगलाच एका मुलाचं मी स्पेलिंग बदलून दिलं. मला माहिती होतं, स्पेलिंग वरनं कळत होतं या माणसाचे सारखे सारखे ऍक्सिडेंट होतात, आणि त्यांनी स्पेलिंग बदलल्याच्या 1 महिन्याच्या आतमध्येच त्याचा 3 वेळा ऍक्सिडेंट झाले. एकदा कार खड्ड्यात पडली तर कारचा चक्का चोरू, त्याच्यानंतर दुसरी त्याची कार पार्क करून बाहेर आला, तिथं त्याला गाडीने जोरात ठकलं, पण तो थोडासा बाजूला होता. तिसऱ्या मोटर बाईक वरती होता, तर त्याची गाडी घसरली, तो फरफटत गेला. पण तो मला म्हटलं, अरे सर, 1 महिन्यात बघा माझे किती ऍक्सिडेंट झाले. म्हटलं बाबा, हे लक्षात ठेव, 3 ऍक्सिडेंट झाले, पण तुझा एक तरी ड्रॉप, काय म्हणतात, तुझा रक्ताचा एक तरी ड्रॉप तुला बाहेर आला का? तुला काही खर्चटलं का? तो म्हटला, हो खरंच मला काहीच झालं नाही. म्हटलं, एक्झॅक्टली, तुला या स्पेलिंगने इतक्या छान प्रकारे वाचवलंय, तुलाच नाही तर तुझ्या अख्ख्या फॅमिलीला पण वाचवलंय. तो म्हटलं, मला विश्वास बसला अगदी. अगदी बरोबर. ओके. सो तुम्ही आता हा इन्सिडेंट सांगितला, सो तुम्हाला असे वेगवेगळे अनुभव येत असणार जेव्हा तुम्ही लोकांना भेटता, त्यांचे स्पेलिंग चेंज करता. सो असा कुठला फनी इन्सिडेंट झाला होता का क्लायंट सोबत, किंवा तुम्ही असं काही सांगू शकाल का की अशा काही गोष्टी घडल्या? फनी इन्सिडेंट्स म्हणजे मला प्रश्न फनी येतात काही. तर मी एका बिझनेस प्लॅटफॉर्म वरती आहे, तर माझं सगळं हे सक्सेस स्टोरी पाहून 2 बायका, अशा तशा मैत्रिणीच आहेत त्या माझ्याकडे अगदी लगबगीने आल्या. मला असं माझ्या दंडाला धरलं आणि बाजूला खेचलं आणि मला मला खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हटलं, विचारा. ते म्हटले की तुझ्या स्पेलिंग चेंजनी आमच्या नवऱ्यांच्या टकल्यावरती केस येतील का म्हणून. मी म्हंटल, माहिती नाही, प्रयत्न केला तर डेफिनेटली होईल. मी आतापर्यंत करून नाही दाखवलं, पण ही पण एक सक्सेस स्टोरी होऊ शकते. तुम्हाला अल्टिमेटली काय केस वरती पाहिजेत ना डोक्यावरती, तर त्याच्यासाठी प्रयत्न परत करायचा आणि त्या प्रयत्नांना सक्सेस मिळणं हे आपलं काम आहे. ते होऊ शकतं, पण त्याच्यानंतर कधी आल्या नाहीत. त्यांना फक्त प्रश्न घेऊन आले, पण ते हास्यास्पद होतं की लोक कुठल्या कारणासाठी येऊ शकतात. यू नेव्हर नो. ओके, ठीक आहे. सो तुम्ही स्पेलिंग चेंज करून आतापर्यंत खूप लोकांचं आयुष्य बदलवलेलं आहे, घडवलं आहे. पण तुम्हाला पण काही चॅलेंजेस आले असतील किंवा येत असतील, सो तुम्ही ते कसे ओव्हरकम करता? जसं तुम्ही नेहमी म्हणता, परफेक्ट. हा, सॉरी, मी काय? तुम्ही नेहमी म्हणता म्हणजे मला, की आस्क फॉर हेल्प. करेक्ट. हो बघा, आपण ना कसं आहे, आपल्याला प्रॉब्लेम आले ना की आपण उगाच खूप धीट व्हायचा प्रयत्न करतो. मी स्ट्रॉंग, मी लढू शकतो, लढू शकते. गरज नाहीये. मी नेहमी म्हणतो, आणि ते आमच्या मेंटर्सनी पण शिकवलं आणि मी बऱ्याच ठिकाणी वाचलं पण आहे, की इट इज द ब्रेवेस्ट थिंग, म्हणजे सगळ्यात शूरतेची गोष्ट अशी आहे की मदत मागा. मदत मागायला अजिबात घाबरू नका. आपण तिथेच सगळ्यात पहिला ते चुकतो, की कोणाला कसं वाटेल, दुनिया क्या कहेगी, लोग क्या कहेंगे. वो वही लोग हमको देखने के लिए, मदद करने के लिए नहीं आते, क्योंकि कहने वाले लोग कभी मदद नहीं करते. त्यामुळे तुम्ही नेहमी मदतीसाठी विचारा विचारा कुणालाही मदत. मी न्यूमरोलॉजिस्टला नाही तर कुणालाही, तुम्ही हेल्थचं थोडंसं जरी तुम्हाला वाटत असेल काही गोष्टी, डॉक्टरला विचारा, आस्क, की मी काय करू शकतो, कसं करू शकतो, मला ह्याच्यातनं कसं बाहेर पडता येईल. तसंच न्यूमरोलॉजीचं एक पार्ट असं गोष्ट आहे की लोक घाबरतात बोलायला, की माझ्या बरोबर हे या गोष्टी झाल्या. पण इफ यू टॉक, तुम्ही जर का बोललात,
जर का तुम्ही शेअर केलं तर त्याच्यातनं मार्ग निश्चित निघू शकतो. मी लहानपणीपासून ऐकलंय की प्रॉब्लेम्स म्हटलं की सोल्युशन्स आहेत. फक्त हे प्रॉब्लेम्स आहेत की सोल्युशन मला फक्त एक्झामच्या वेळेस दिसायचे नाहीत, पण मला एक्झाम नंतर आजच्या आयुष्यामध्ये सगळीकडे दिसत आहेत की प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन हा डेफिनेटली आहे. तुम्ही फक्त मदत मागा आणि तुम्हाला येऊ शकतो. मी ज्या ज्या गोष्टीतनं गेलोय, असं माझ्या बाबतीत पण खूप गोष्टी इतक्या घडल्या आहेत की विचारायचं नाव नाही. म्हणजे पण मी त्याच्यातनं बाहेर पडू शकलो का, तर माझं स्पेलिंग मला कायम साथ देत होती आणि माझा तो कॉन्फिडन्स होत होता की स्पेलिंग आहे ना माझं, तर मग मला काही होणार नाही. जसं म्हणतात ना की धूमकेतू येणार आहे, पृथ्वीपर्यंत येतोय, पण तो पृथ्वीच्या शेजारनं निघून जातो, तो पृथ्वीवरती कधी आदळत नाही. तो तसंच आहे, धूमकेतू आपल्याकडे येतात, पण स्पेलिंगमुळे ना ते आपण बरोबर डॉज करू शकतो किंवा त्याच्यातनं पटकन बाहेर पडू शकतो. आणि मी एक असं पण खूप छान एक वाक्य ऐकलंय की प्रॉब्लेम आले ना की त्याच्यातनं जा. प्रॉब्लेम आले की तुम्ही त्याच्यावरनं नाही जाऊ शकत, त्याच्या खालनं नाही जाऊ शकत, तुम्हाला त्याच्यातनंच जावं लागतं. कारण पुढची गोष्ट जी चांगली होणार आहे ना, ती त्याच्यामुळे चांगली व्हायला ती रेडी असते. त्यामुळे बिंदास जा आणि मदत बिंदास मागा, तुमचं भलं शुअर शॉट होणार. सो आता थोडस आपण ना मुलांच्या दृष्टीने बघूयात. म्हणजे माझा स्वतःचा असा प्रयत्न आहे की मी जो स्वतः अनुभव घेतला त्याच्यावरनं मला असं वाटतं की प्रत्येक लहान मुलांनी स्पेलिंग चेंज करून घेणं फार महत्वाचं आहे. तर आजकाल खूप पॅरेंट्स मुलांचे बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स फेस करतायत. त्यांना लहानपणीच आजकाल सोशल मीडियाचा ऍक्सेस आहे, मोबाईलचा ऍक्सेस आहे, त्याच्यामुळे मुलं चिडचिड करणं, त्यांना खूप राग पटकन येतो जर आपले आई वडील काही नाही म्हटले, सो मिसबिहेव करणं, किंवा आपण म्हणून अकॅडमिक सक्सेस, फ्युचर करिअरसाठी स्पेलिंग चेंज करून घेणं महत्वाचं आहे, अशा दृष्टीने मीच ऍक्च्युअली लोकांपर्यंत पोहोचते आहे. सो त्या बाबतीत तुम्ही काय पॅरेंट्सला सांगू शकाल, एखादा मेसेज देऊ शकाल? येस, खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्या गोष्टी आपल्याला नाही मिळाल्या तर आपण नेहमी आपल्या मुलांना द्यायचा प्रयत्न करतो. तर जर का ज्या प्रकारे आपल्याला सक्सेस नाही मिळाला, तर प्रत्येक पेरेंटला असं नाही वाटत का की आपण आपल्या मुलाला तो सक्सेस मिळवून द्यावा. तर मुलाचं सक्सेस हे स्टार्ट त्याच्या लकनीच चालू होतं, म्हणजे त्याच्या नशिबानेच चालू होतं. तर त्याच्या नशिबातलं आज आपण न अडवणं इज द बेस्ट थिंग. त्याला त्याच्या नशिबात जे आहे त्या सगळ्या गोष्टी देणं हे सगळ्यात मस्त आहे. प्रत्येक आई वडिलांना वाटतं ना की आपल्या मुलाचं चांगलं व्हावं. पण मग तो मुलगा ज्या प्रकारे बिहेव करतो, तुम्हाला त्याचं कारण माहिती आहे का? की तो तसा का बिहेव करतो? तो आज का चिडचिड करतो? का तो आज फोकस का नाही करत? त्याला का पुढे काय करायचं तर काही दिसत नाही? किंवा त्याला मार्क्स का मिळत नाहीत? त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन का मिळत नाही? हे सगळंच्या सगळं त्याच्या मुलाच्या नशिबामुळे. आणि हे मी डेफिनेटली माझा अभ्यास मी मगाशी पण सांगितलं, माझा अभ्यास असा झालाय की त्यांचं स्पेलिंग, लहान मुलांचं स्पेलिंग त्यांच्या डेट ऑफ बर्थमुळे प्रमाणे मॅच न झाल्यामुळे त्यांना हे जास्त येतं. हे आपल्या काळात पण होतं, पण आता कॉम्पिटिशन जास्त वाढली आहे, रिसोर्सेस कमी झालेत. प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपला मुलगा पहिला यावा किंवा चांगले मार्क्स मिळवायचे. हे गरज नाहीये, मी खरंच सांगतो. पण त्याचा सक्सेस मिळवणं फार महत्वाचं आहे. माझा एक मित्र जो सीए नाही झाला, त्यांनी सीएचा प्रयत्न केला, तो एकेकाळी माझ्यापेक्षा जास्त कमवायचा. आणि मी विचार करायचो, मी सीए आणि एवढे सगळे डिग्री घेऊन बसलो आणि मी त्याच्यापेक्षा निम्म्याने कमी कमवत होतो. म्हणजे विचार करा, तो फक्त बीकॉम डिग्रीवरती तो पुढे गेला होता. तर त्यांनी बाकीच्या गोष्टी, कष्ट, मेहनत, सक्सेस, लक हे सगळं करत गेलं. तसंच आपल्या मुलांना जर का आपण आधीच सगळ्या गोष्टी दिल्यात ना, म्हणजे माझ्याकडे, मी आता हे विदाऊट प्रूफ बोलतच नाहीये. माझ्याकडे एक मुलगा होता जो प्रचंड रागराग चिडचिड करायचा, गोष्टी फेकून द्यायचा त्याला राग आला की. त्यांच्या घरात काचेचं सामान काहीच नव्हतं, खिडक्या पण त्यांनी लाकडी करून घेतल्या होत्या, कारण तो सगळ्या त्यांनी खिडक्या फोडल्या होत्या. टीव्ही नाही, काही नाही घरामध्ये. मी त्याचं स्पेलिंग बदलल्यानंतर 3 महिन्यामध्ये तो मुलगा इतका शांत झाला की त्याला त्याची दिशा कळाली, त्यांनी त्याचं करिअर चूज केलं, तो मर्चंट नेव्ही साईडला गेला आणि आज तो ₹2.5 लाख महिना कमवतोय. आणि त्यांच्या घरामध्ये काचेच्या सगळ्या गोष्टी परत आलेल्या आहेत. तर तो जो म्हणायचा ना, शीशा हो या दिलो आखिर टूट जाता है, तो आधी जे सगळं फोडायचा ना, ते फोडणं त्यांनी बंद केलं. का? कारण त्याचं स्पेलिंग त्याला इतकं छान, त्याला शांत बनवलं, फोकस करायला लावलं. तसेच माझं त्याच बेसिसवरती इतक्या लोकांनी, इतक्या आई वडिलांच्या मला टेस्टिमोनी झाल्या आहेत की माझ्या मुलाला पाहिजे ती कॉलेज मिळालं किंवा फॉरेनला त्याला चान्स मिळाला किंवा चांगली पाहिजे ती नोकरी मिळाली. हे सगळं कशामुळे झालं?
स्पेलिंग चेंजमुळे. त्यामुळे एक कुठेतरी जर का आपल्याला वाटत असेल ना आज पेरेंट्स की माझ्या मुलाचं भलं भलं व्हावं, कारण नेक्स्ट पिढी चांगली करण्याची जबाबदारी ही आपल्याकडेच आहे. आपल्या आईवडिलांचं जे शिकवण होती आपण आपण मध्ये आपण कात्रीमध्ये आहोत आज. जुनी पिढी एकदम शांत, सगळं त्यांना मिळत गेलं, त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. नवीन पिढी खूपच जेनझी म्हणतो आपण, ते काय बोलतात त्यांना त्यांचंच कळत नसतं, काय वागतात त्यांना त्यांचंच कळत नसतं, त्यांना अगदी दिशाहीन आहेत. त्या सगळ्यांना आपण प्रॉपर लाईन करून एक चांगलं आयुष्य आणि आपली फॅमिली स्ट्रॉंग बनवू शकतो, हे मात्र शुअर आहे. नक्कीच. तुम्ही ऑटिझम चाइल्डवर सुद्धा काम करताय, राईट? हो. म्हणजे म्हणजे ज्यावेळेस माझे वडिलांना कॅन्सर झाला होता, ते 2022 साली वारले. तर मला माझ्या मनात पण होतं की मी स्पेलिंग चेंज करून त्यांना काही करू शकतो का. पण कसं आहे, त्यांनी माझं स्पेलिंग चेंज केलं, ते माझे गुरु आहेत. मी त्यांचं स्पेलिंग चेंज करून त्यांना फायदा होणार नव्हता, कारण शिष्याकडनं गुरुला नाही फायदा होत. आणि त्यांनी स्वतःचा अभ्यास केला, तर त्यामुळे त्यांचा स्वतःचा स्पेलिंग पण त्यांना लाभ देणारं नव्हतं. म्हणतात ना, गुरुविनं कोण दाखविलं वाट, गुरु हा पाहिजेच तुम्हाला देण्यासाठी. तर त्यावेळेस मी त्यांना वाचवू नाही शकलो, पण माझ्या मनात होतं की मला कॅन्सर पेशंट्स बरे करायचे. मी मागत मागत पण होतो की कुणी याचं कॅन्सर पेशंट आहेत का, मला सांगा. असंच एका वेबिनारवरती कॅन्सर पेशंट्स आम्हाला भेटले, त्यांचं आम्ही स्पेलिंग चेंज केलं आणि ते आज जिवंत आहेत. त्यांच्या शरीरामध्ये एकही कॅन्सर सेल नाही. 6 ते 7 महिन्याच्या स्पेलिंग रायटिंगमुळे हा प्रचंड प्रभाव झालाय त्यांच्यावरती. तसंच मला एका माझ्या स्टुडंटनी मला विचारलं होतं की सर, माझा 3 वर्षाचा चाइल्ड ऑटिझम, माझा मुलगा ऑटिझम डाऊन सिंड्रोम आहे त्याला, तर त्याच्यावरती काही करू शकतो का. म्हटलं मी आतापर्यंत केलं नाही, पण मला शुअरशॉट माहिती आहे स्पेलिंग रायटिंगनी ब्रेनच्या सगळ्या गोष्टी बरोबर होतात. तर मी हे व्यवस्थित करू शकतो. तुमची 7 महिने तर आपण हे करून दाखवू. पुढच्या 7 ते 8 वर्षांमध्ये तो मुलगा बाकीच्यांपेक्षा चांगलं करेल. अशा याच भरोश्यावरती मी आणखीन 2 लोकांचे घेतले, आणि तो 3 वर्षाचा त्या मुलाला थोडंसं येणं, आता त्याचं किती 2 वर्षापूर्वी बदललं, त्यामुळे त्याला त्याचे सगळे रिझल्ट दिसायला अजून थोडेसे वेळ आहेत. पण जे 10-12 वर्षाचे जे मुलं मुली आहेत, म्हणजे चाइल्ड ऑटिझम, ज्यांचं मी स्पेलिंग चेंज केलं, त्यांनी आज रिमार्केबल चेंज दाखवलाय. म्हणजे ज्या मुलाला, जो मुलगा बोलायचा नाही, फक्त असं फक्त दाखवायचं, स्वतःहून गोष्टी करायच्या नाही, त्याची आईच त्याला सगळ्या गोष्टी करायला लावायची, तरच तो करणार. त्या मुलाला लिहिता वाचता काही येत नव्हतं. जमिनीवरती रांगोळी काढली, त्याचं बोट पकडलं आणि त्याचं अक्षर, त्याची स्वाक्षरी मी त्याला त्याला गिरवायला लावली. आणि 2 ते 3 महिन्यामध्ये तो मुलगा अचानकपणे बोलायला लागला आणि स्वतः अंघोळ करून स्वतः सगळ्या देवाला नमस्कार करणं, कपडे घालणं, त्याच्यानंतर त्याचं सिग्नेचर आणि स्पेलिंग लिहिणं, हे सगळं करायला लागला. म्हणजे इमॅजिन करा या न्यूमरोलॉजीमध्ये किती ताकद आहे. तर हे एक भयंकर मोठी सक्सेस स्टोरी आहे, भयंकर. आणि हल्ली सगळ्या पेरेंट्सच त्यांचंच काय म्हणतात त्याला, गर्भ काय म्हणतात, गर्भसंस्कारच्या मुळेच सगळ्या गोष्टी अशा गडबड होत आहेत. सध्याची पिढी पण फार ऍडव्हान्स्ड आहे, दारू सिगरेट वगैरे सगळं करतात लोक, त्यामुळे त्या मुलांवरती इतका चुकीचा परिणाम होतो की. आणि काही फक्त तेच नाही, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्यामुळे हा असं चाइल्ड ऑटिझम होतं. पण ते बरं करण्याचं आज ते एक आपल्याला पॉइंट मिळाला आहे, ज्याच्यावरती मला शुअरशॉट माहिती की होऊ शकतं. आणि लक्षात ठेवा, मी जे काही सांगतोय ना, त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीचं कष्टाचं पार्ट कमी नाही करायचा, लक्षात ठेवा. घरी बसून किंवा तो पोरगा काहीच न करून तो आपोआप चांगला होईल असं कधीच होणार नाही. कष्टातला मी नशिबाची साथ द्यायचा आपला प्रयत्न आहे. तुम्ही आता मराठी ऍक्टर ऍक्ट्रेसचे स्पेलिंग चेंज केलेले आहेत. हो. बरेच बॉलिवूड ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसचे स्पेलिंग चेंज केलेले आहेत. सो इतक्यात आपला लेटेस्ट बॉलिवूड ऍक्टर बद्दल तुम्ही जर सांगितलं. तो टायगर श्रॉफ हा मी त्याचा पर्सनल न्यूमरोलॉजिस्ट आहे. टायगर श्रॉफ म्हणजे जॅकी श्रॉफचा मुलगा. तर त्याच्या त्याच्या आयुष्यात खूप गोष्टी घडवून आणायचा आम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी चालू केल्या आहेत, ज्या आधी आधी होत नव्हत्या. आता लेटेस्ट त्याचा, आता 2 जुलैला त्याचा एक म्युझिक व्हिडिओ अल्बम येतोय. त्याचं नाव पण आम्ही दिलेलं आहे. ते टायगर श्रॉफच्या घरी काढलेला हा फोटो आहे. टायगर श्रॉफने मला स्वतः बोलवलं होतं त्याच्या घरी, आणि हा त्याचा व्हिडिओ येतोय बेपना, AA, तुम्ही पाहिला असेल. आणि तुम्ही बघाल की टायगर श्रॉफ स्वतः त्यांनी गायलंय आणि स्वतः नाचलाय. नाचतो तो ऑब्व्हियसली, इथे त्यांनी पहिल्यांदा गायलं पण आहे. त्याला हे सगळ्या गोष्टी सजेशन आपण दिल्या आहेत. तर नक्की पहा, 2 जुलैला त्याचा व्हिडिओ येतोय हा. चांगला कॅची नंबर येतो, आणि तो सगळ्या येस. गोष्टी विचारून करतो अगदी. दररोज दररोज मला मेसेजेस असतात. तुम्हाला असं वेगवेगळ्या पद्धतीने नावाने बोलतो, कधी दादा म्हणतो, कधी भाई म्हणतो, कधी सर म्हणतो. पण भयंकर गोड माणूस आहे तो, मस्त माणूस आहे.
ओके, सो आता जरा आपल्याला आलेले मेसेजेस आपल्या चार्जेसवर येऊयात. तुमचे चार्जेस जास्त आहेत कम्पेअर टू अदर्स. हो. सो असं का? बर. त्याच्याबद्दल पण. येस, आम्ही जेव्हा मी म्हटलं ना की आम्ही पुअर मिडल क्लास मधनं आलो, त्यावेळेस आम्हाला माहिती आहे रस्त्यावरती त्या काळी रस्त्यावरती एका व्हॅनच्या बाजूला एक झोपडी टाकून एक वैद्य बसायचा. त्या वैद्याकडे आपण किती वेळा गेलोय. तो त्यावेळेस 1 रुपयात बरं करायचं असं त्याचं त्या रेडिओवरनं त्याचं ऐकू येत होतं. आणि पण आपण तिकडे न जाता आपण चांगल्या डॉक्टरकडे जातो का? पहिली गोष्ट अनुभव, दुसरी गोष्ट गुणवत्ता, तिसरी गोष्ट रिझल्ट. तर माझा माझा माझे जे चार्जेस आहेत ते काय फार आकाशाला भिडलेले असे नाही आहेत, काही हजारांमध्येच आहेत. मी ते सांगणार पण आहे. पण त्यामागचा गोष्ट समजून घ्या. आपण आज गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतो, आपण लँडमध्ये इन्व्हेस्ट करतो, आपण मोबाईल घेतो 30-30, 40-40 हजार, दीड लाखाला. मुलांना पण तो मोबाईल आपण घेऊन देतो. आजकाल फॅड आले की आयफोनच्या शिवाय मुलं मुलं खाली बोलतच नाहीत. म्हणजे 70-80 हजार कुठेच नाही गेले, आणि ते पण दरवर्षी आपण त्याच्यामध्ये टाकत राहतो. या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलं. तुम्ही मला सांगा, मला खरंच हात वरती करून किंवा इथे स्क्रीनवरती हँड रेस करून सांगा की नशिबामध्ये किती लोकांनी इन्व्हेस्ट केले. किती लोकांनी नशिबामध्ये इन्व्हेस्ट केलेत, नशीब चांगलं व्हावं त्याच्यासाठी किती लोकांनी इन्व्हेस्ट केलेत? कुणीच नाही. पण तुम्हाला सांगतो, आजकाल जी सक्सेसफुल लोक आहेत ना, त्यांनी सगळ्यांनी नशिबात इन्व्हेस्ट केलेत. त्यामुळे त्यांचं नशीब चमकलंय आणि त्यामुळे त्यांना आणखीन सक्सेस मिळालाय. काम तुमच्यासाठी माझ्यासारखंच आहे हो. त्यांना पण 24 तास आहे, मला पण 24 तास आहे, तुम्हाला पण 24 तास. पण त्या 24 तासामध्ये काही लोक महिन्याला 5,000 रुपये कमवतात, काही लोक महिन्याला 50,000 कमवतात, काही लोक महिन्याला 1 लाख कमवतात, पण काही लोक महिन्याला 1 करोड, 2 करोड, 10 करोड पण कमवतात. दोघांमधला डिफरन्स एकच, नशीब त्यांनी आधीच बळकट करून ठेवलेलं आहे, स्ट्रॉंग करून ठेवलेलं आहे. तर का नाही आपण आपल्या नशिबामध्ये इन्व्हेस्ट करायचं? आता इमॅजिन करा, ज्या कॅन्सर पेशंटनी तसा विचार केला असता की अरे यांचे फीज हाय आहेत, जास्त आहेत, जाऊ दे बाबा, गेलं तरी चालेल, तर काय झालं असतं आज? तुम्हाला सांगतो. आणि त्यांच्या सगळ्यात महत्वाचं ना, त्यांच्याकडे पैसे नव्हते, काही नव्हते. ते म्हटले, दादा काय करू मी? म्हणलं, तुम्हाला पैसे याच्यासाठी द्यायचे ते तुम्ही मलाच फक्त देत नाहीयेत, पण ही जी विद्या तुम्ही तुमच्यासाठी घेता ना, त्याचा तुम्हाला लाभ व्हावा म्हणून ह्याच्यासाठी ते एनर्जी एक्सचेंज कम्प्लीट व्हायलाच लागते. मी लोकांना डिस्काउंट देऊन पण पाहिलं, त्यांना उपयोग नाही झाला, फायदा नाही झाला. पूर्ण पैसे दिल्यानंतर म्हणा ना, प्रत्येकाचा मोल दिला पाहिजे, प्रत्येकाची किंमत दिली पाहिजे असते. तर ती आज किंमत द्यायची वेळ आली. आज आपण काय इकडे बोलतोय? कारण प्रत्येकाचा योग आलाय. कुठल्या गोष्टी तुम्हाला ज्या घडवून आणायच्यात त्या गोष्टी घडण्यासाठी आज योग आलेला आहे. तर आपण 2 वर्षापूर्वी नाही भेटलो, 1 वर्षानंतर नाही भेटलो, आज का भेटलो? टुडे इज द डे. त्यामुळे त्या एक छोटी अमाऊंट जर का आपण इन्व्हेस्ट केली, आणि ज्याचं मी एक वन टाइमच चार्ज करतो, पण मी आयुष्यभरात परत चार्ज नाही करत. मी सारखं सारखं प्रत्येक काही काही खूप फेमस न्यूमरोलॉजिस्ट प्रत्येक प्रश्नाला, तुम्हाला विश्वास नाही बसणार, ते तर 35-40 हजार रुपये देतात आणि फक्त 7 मिनिटं ते 10 मिनिटं तुम्हाला फक्त ऐकायला लावतात फोनवरती. भेटणार काहीच नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 1-1, 2-2, 5-5 हजार तुम्हाला मोजावे लागतात. तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचा असेल तर 10,000 रुपये एक्स्ट्रा. असे सगळे चार्जेस आहेत. मी तसं नाही करणार आणि अजिबात ह्याच्या पुढे पण नाही करणार. हे मी ठाम आहे की प्रत्येक माणसाला मी मदत शुअर शॉट करतो. पण एकदाच इन्व्हेस्ट करून आयुष्यामध्ये नशिबावरती सगळ्या गोष्टी सार्थ झाली, तर तुम्हीच विचार करा, माझ्या कित्येक गोष्टी सॉल्व्ह होतील. एखाद्याचं इन्कम जर का 50-60 हजारांनी वाढलं पर महिना, तर ती इन्व्हेस्टमेंट फलदायी आहे का नाही तुम्हीच ठरवा. मी एकदाच चार्ज करतो, 20,300 माझे चार्जेस आहे, वन टाइम, एकदाच. तुम्ही विचार करा, तुम्हाला जर का त्या गोष्टीतनं बाहेर पडायचं असेल, आणि मला माहिती आहे आतापर्यंत मी जेवढे वेबिनार्स घेतले ना, मला सगळ्या लोकांनी अप्रोच केलं आणि आज ना उद्या ते करायच्या गोष्टी आहेतच आहेत. तर आपण जेव्हा डिसिजन फास्ट घेतो त्यावेळेस आपल्याला रिझल्ट पण फास्ट येतात. कारण आपण युनिव्हर्सला काय मेसेज पाठवतोय? नंतर बघू. युनिव्हर्स पण आपल्याला काय म्हणतो? नंतर बघू. त्यामुळे नेहमी सक्सेसफुल लोक नेहमी ऍक्शन्स डिसिजन्स फास्ट घेतात. जेवढं आपण ऍक्शन डिसिजन फास्ट घेऊ तेवढा आपल्याला फायदा होतो. 20,300, 20,300 छोटी अमाऊंट आहे, आराम से होऊन जाते. येस. एक क्वेश्चन जस्ट आलेला आहे, मी तसंच वाचून दाखवते. हाऊ डू वी नो इफ देर इज अ नीड टू चेंज स्पेलिंग? वुड देर बी अ चान्स दॅट आर करंट स्पेलिंग इज वर्किंग वेल? करंट स्पेलिंग आपलं चांगलं
आहे असं मला आतापर्यंत तरी दिसलं नाहीये. फार कमी लोकांचं दिसलंय. नरेंद्र मोदींचं दिसलं मला, सचिन तेंडुलकर, विराट कोहली सक्सेसफुल लोकांचं दिसलेलं आहे. पण तिथेही त्यांना काही गोष्टी मॅच झाल्या नाहीत, म्हणून त्यांना तसे तसे मोठे मोठे प्रॉब्लेम येत गेलेले आहेत, ते पण दिसलेलं आहे. तरी त्यामुळे असं मला एकही स्पेलिंग परफेक्ट आहे असं कुठेच दिसलं नाहीये, कारण त्याचे इतके 7 चेक पॉईंट्स आहेत ना. आणि बाकीचे मी तुम्हाला सांगतो ना, त्या कोविडमध्ये ना लोक 500,000 रुपयामध्ये न्यूमरोलॉजी शिका आणि खोऱ्याने पैसा उडवा या नावाखाली लोक स्वतःला न्यूमरोलॉजिस्ट म्हणत सुटलेले आहेत. त्याच्यानी फायदा होत नाही. ज्या न्यूमरोलॉजिस्ट, ज्या ऍस्ट्रोलॉजरला गॉड गिफ्ट आहे, देवाची थोडीशी देण आहे, त्या माणसांचंच दिलेलं सोल्युशनला तुम्हाला रिझल्ट मिळतो. कधी बघा, सोल्युशन कोणी देऊ शकतं, माझ्यापेक्षा सोल्युशन कोणीही भारी देऊ शकतं, पण रिझल्ट रिझल्ट नाही देऊ शकत एवढं भारी. त्यामुळे गॉड गिफ्ट असणाऱ्या माणसाला डेफिनेटली भेटा, डेफिनेटली तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. सो प्रश्नाचं उत्तर मिळालं. ओके, अजून एक प्रश्न त्यांचाच आहे की स्पेलिंग चेंज करायचं असेल तर काय गोष्टी लागतात, तुम्हाला काय गोष्टी देणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं स्पेलिंग त्याप्रमाणे तुम्ही चेंज कराल? येस, थोडंसं एक मागच्या प्रश्नाचं उत्तर परत देतो, की तुम्हीच डिसाईड करायचं तुम्हाला स्पेलिंगची आज गरज आहे का. मला माझी माझी हेल्थ चांगली करायची आहे का. मला माझा काल पण एक अभिप्राय आला की त्या माणसाचं, त्यांनी जे इतक्या वर्षापासून विचार करून ठेवलं होतं ना, त्या अशा गोष्टी त्याला त्याच्या नोकरीमध्ये मिळाल्या आणि त्याचं उत्पन्न त्याचं 50% वाढलं. तर तुम्ही डिसाईड करायचं की तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना चांगलं घडवून आणायचं असेल तर स्पेलिंग चेंज करायचं. तुम्हाला जर का वाटत असेल माझं सगळं एकदम भारी चाललंय, मस्त चाललंय, एकदम सही आहे, तर स्पेलिंग चेंज करायची गरज नाहीये. तुम्हाला तिथे हेच सांगेल की मग अशा अशा वेळेस ना, तुमचं भारी झालंय ना, तर मग लोकांना शिकवा कसं त्यांचं पण भारी होऊ शकतं. हा, येस. तर आताचा प्रश्न काय होता. काय आपल्याला देणं गरजेचं आहे स्पेलिंग चेंज करायचं असेल तर तुम्हाला मी काय? तुम्हाला एक टेम्पलेट पाठवतो. तुमचं कम्प्लीट डेट ऑफ बर्थ लागते, तुमचं पूर्ण नाव लागतं आणि तुमचे रिझन्स लागतात. ते रिझन्स माझ्यासाठी नाही, ते युनिव्हर्सला आहेत की देवा मला या या गोष्टी माझ्या घडवून आण, मला ही गोष्ट पाहिजे, कशीही करून पाहिजे, मला या गोष्टी आज झाल्याच पाहिजेत. एवढ्याच गोष्टी लागतात. जन्म वेळ लागत नाही. आणि ज्यांचे डेट ऑफ बर्थ पण नसेल, पण ते कुठल्या तरी एका डेट ऑफ बर्थला ते हॅपी बर्थडे त्यांना कोणीतरी म्हणतं किंवा ते स्वतःला म्हणतात, ती डेट ऑफ बर्थ पण लागू राहते. त्यामुळे काही जे लोक असतात, जे 1 जूनला ज्यांचा वाढदिवस असतो, त्यांच्यासाठी पण स्पेलिंग चेंज करून त्यांना रिझल्ट दिलेत आम्ही. ओके, सो व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस? सो काही मेसेज ना तुम्ही देऊ शकाल आजच्या जनरेशनला किंवा आता जे कोणी अटेंड करत आहे त्यांच्यासाठी? मेसेज साधा आहे हो. स्वतःच आरशात बघा. तुम्हाला स्वतःच्या आरशामध्ये तुम्हाला कसं बघायचंय, तुम्हाला पुढच्या 1, 2, 3, 10 वर्षामध्ये, ते तुमच्या आरशाला सांगा की मला हे मिळवून दे. आणि ते आरशाचं मॅनिफेस्टेशन होतं खरं. तर माझा सक्सेस म्हणजे मी अजून काही सक्सेसफुल नाहीये अजिबात. अजून भरपूर सक्सेसफुल व्हायचंय मला, कारण मला 1 लाख लोकांचे आयुष्य बदलायचे, त्याच्यापैकी 17,000 झाले, तर 80,000 पर्यंत पोहोचायचे. आणि मला हे पण माहिती आहे तेही कसंही होईल, कारण आपण एकमेकांना जर का मदत करत गेलो, एकमेकांना सांगत गेलो, तर हे 83,000 पण होईल. इमॅजिन 1 लाख लोकांचं आयुष्य बदललं म्हणजे त्यांच्या रिलेटेड 4 लोकांचे पण आयुष्य चांगले होतात. जे माझ्याकडे फॅमिली आले त्यांनी सगळ्यांनी फॅमिलीमध्ये पण त्यांचं करून घेतलेलं आहे. पैसे नसतानाही लोकांनी उभे केलेत आणि पैसे उभे करून स्पेलिंग चेंज करून घेतले. एक फॅमिली आहे पुण्याची, सुरतवाला फॅमिली, सुरतवाला बिल्डर्स. ते माझ्याकडे 15 वर्षापूर्वी आले होते आणि त्यांनी त्यांच्या घरातल्या 18 लोकांचं स्पेलिंग चेंज करून घेतलं. त्यावेळेस त्यांचे छोटे मोठे उद्योगधंदे होते, म्हणजे एक कस्टमचं दुकान होतं, एक कपड्याचं दुकान होतं आणि एक पानाची टपरी होती. त्या 15 वर्षामध्ये मी त्यांचं स्पेलिंग बदललं, त्या सगळ्या लोकांचं. त्यांच्या बिझनेसचं स्पेलिंग बदलून दिलं. ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये होते, त्यांच्या बिल्डिंगला स्पेलिंग मी बदलून दिले. ते आज इतके सक्सेसफुल आहेत, तर आज 2,400 करोडचे मालक आहेत. किती? 2,400 करोड. मला माहिती आहे इथं आपल्या सगळ्यांचे मिळूनही त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही आपण. एवढी प्रॉपर्टी आणि संपत्ती आणि एवढं सगळं त्यांनी कमवून ठेवलंय. का? कारण त्यांनी तिकडे डिसाईड केलं सगळ्यांचंच बदलून टाकायचं, सगळं हेच सगळ्यांनी फॉलो करायचं. तर सक्सेसची गोष्ट जर का आली ना, तर एक म्हणजे कष्ट भरपूर करा, मदत मागा, मेंटॉर घ्या किंवा गुरु घ्या तुमच्या आयुष्यामध्ये, स्पेलिंग नक्की चेंज करा. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला पण तुमच्या बाबतीत सगळ्या बाबतीत सक्सेस मिळू शकतं.
ओके. आणि नवीन जनरेशनला तर हेच मी सांगेल, तुम्ही तुमच्या जे आई वडील असतील त्यांच्या मुलांना सांगा की बिंदास सगळ्या गोष्टी करा, कारण स्कोप खूप वाढलेला आहे. आणि तुम्ही जर का हार मानली नाही तर तुम्ही डेफिनेटली सक्सेसफुल होता, हे मला माहिती नाही. आणि मी मी असा माणूस आहे जो कधीच गिव्हअप नाही करत, त्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेमला, प्रत्येक सोल्युशनला मी मी प्रत्येक प्रॉब्लेमला मी सोल्युशन दिलंय. अगदी बरोबर. एक नंबर आलेला मेसेज, डेस्टिनी नंबरचा कसा कधी फायदा होतो? डेस्टिनी नंबरचा फायदा नसतो, स्पेलिंगने तो फायदा करून आणतो आपण. डेस्टिनी नंबर काय, कुठलाही नंबर काय, 1 ते 9 किंवा असं म्हणतात लोक, अरे हा नंबर चुकीचा, हा नंबर बरोबर नाहीये. ते असं अजिबात नाहीये. माझं स्वतःचं म्हणणं आहे की प्रत्येक नंबर चांगला आहे. डेस्टिनी नंबर, बर्थ नंबर सगळे चांगले आहेत. फक्त त्याचा आपल्या आयुष्यात कसं उपयोग करून घ्यायचा ना, ते मी तुम्हाला सांगेल, ते मी तुम्हाला शिकवेल. सगळे नंबर चांगले आहेत, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाहीत अनफॉर्च्युनेटली. का पोहोचत नाही? आपलं स्पेलिंग आपल्याला दूर ठेवत आहे, बाकी काही नाही. आता तुम्ही जे चार्जेस सांगितले 20-300, ते हम्म. पर्सनल नंबर, आपला पर्सनल स्पेलिंग चेंज करण्यासाठी आणि कंपनीचं पण नाव त्याच्यामध्ये चेंज करून आपण नाही, पर्सनल हे फक्त पर्सनल आहे. जिकडे नावाचं कॅल्क्युलेशन येतं तिकडेच फक्त मी चार्ज करतो. त्यामुळे कंपनीचं नाव असेल तिकडे वेगळं असतं, कंपनीच्या याला वेगळं. कारण कंपनीचं जर का, कंपनी म्हणा, बिझनेस म्हणा, जर का तुम्ही ते नाव ते जर का पैशाच्या नंबरवरती नाही आणलं ना, तर पैसे मिळत नाहीत. हे माझा 100% माझा एक्सपिरियन्स आहे, गॅरंटी आहे त्याची. त्यामुळे मी ज्यांचे ज्यांचे स्पेलिंग बदलून दिले बिझनेसला, ऍटलिस्ट ते तरी बिझनेस आज चाललेत. पण ज्यांचे नाही बदलले ते सगळे बिझनेस पडलेत का? कारण त्यांचा नंबर एकतर, आपलं नाव किंवा बिझनेसचं नाव हे आपल्या डेट ऑफ बर्थच्या वरती, एनिमी नंबर वरती असतं. त्यामुळे आपले सगळे कष्ट वाया जातात आणि लोकांचे कित्येक लाखोंचं आणि करोडोंचं नुकसान झालेत. मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, जे मी अनुभवलंय. आपल्या आपल्या खिशातनं नुकसान होऊ शकतं. म्हणजे काही लोकांचं लाख रुपयाचे नुकसान झालेत, काही लोकांचे करोडोंचे नुकसान झालेत. तर आपल्या खिशातनं नुकसान होण्याचे चान्सेस आहेत, पण आपल्या नशिबातनं कधीच नुकसान होत नाहीत. त्यामुळे नशिबात खूप काही ठेवलेलं आहे. ते नशिबातल्या गोष्टी परत, नाही, खिशातली गोष्ट, खिशातनं जे नुकसान झाले ना, ते परत मिळण्याचा चान्स या न्यूमरोलॉजिक या स्पेलिंग मध्ये आहे. एक एक मॅडम आहेत, त्यांच्या आईनी त्यांची एक प्रॉपर्टी, ते म्हणजे मरायच्या आधी त्यांनी ती प्रॉपर्टी एका पॉलिटिशियनला विकली होती. आणि विकून साईन करून झाले पेपर, आणि तो माणूस दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या आठवड्यात पैसे पाठवणार होता. पण त्या आई त्या काळात वारल्या, आणि त्यांनी हे देवाणघेवाण केल्याचं त्यांच्या मुलींना माहितीच नव्हतं. तर त्या ते त्यांच्या काय म्हणतात त्याला, विल मध्ये सगळ्या गोष्टी होत्या की हे असं असं त्यांना दिले गेले वगैरे. त्यांना पैसे मागायला गेले, तर ते पॉलिटिशियन म्हणते तुम्हाला काय मिळणार नाही, निघा येत ना म्हणून. आणि 10 वर्षानंतर त्या बाईंचं मी स्पेलिंग बदललं होतं ना, ते 7 महिने त्यांचं स्पेलिंग लिहित होत्या. त्यांनी मला अचानकपणे येऊन सांगितलं की त्या माणसाने मला फोन केलाय, आणि तो माणूस म्हटला मी तुमचे 1 महिन्यात पैसे परत देतो, सगळे देतो. आणि त्यांना 1 महिन्यामध्ये 3.25 करोड रुपये मिळाले. 3.25 करोड धनलाभ. म्हणतो ना, खिशातनं गेलेलं आहे, नशिबातनं गेलेलं नाहीये, नशिबात आहे, मिळू शकतं. नक्कीच. आपला अजून एक टेस्टिमोनी सुद्धा आहे ना, स्पेलिंग चेंज केलं होतं आपण बिल्डिंगचं, त्यांच्या हो, प्रॉपर्टीचं. एक आजी आजोबांची एक प्रॉपर्टी होती 20 वर्षापूर्वीची प्रॉपर्टी. 20 वर्ष झाली ती प्रॉपर्टी विकली जात नव्हती. त्या आजोबांचं स्पेलिंग चेंज केलं, कारण त्यांना पैसे मिळणं गरजेचं होतं. आणि त्या प्रॉपर्टीचं आम्ही स्पेलिंग चेंज केलं, 2 महिन्यात प्रॉपर्टी गेली ती. एवढी ताकद या सगळ्या गोष्टी. आणि त्याच आजींनी म्हटलं माझ्या मिस्टरांचा स्वभाव पण बदललाय म्हणून इतक्या वर्षात म्हणून. परफेक्ट. सो अजून काही क्वेश्चन्स येत आहेत, बट मला असं वाटतंय की आता आपला वेळ झालेली आहे. सो अजून काही तुम्हाला काही कव्हर करायचं आहे, काही येस, सांगायचं? मी जसं स्टार्टिंगला सांगितलं, तर काही नंबरच्या बाबतीत मी बोलणार आहे. ज्यांची बर्थ नंबर 1 किंवा टोटल 1 नंबर असेल, त्या लोकांनी नेहमी पुढाकार घ्यावा. ती लोक लीडिंग मध्ये चांगली असतात, ती लोक लीडर म्हणून चांगली असतात. त्यांचे डिसिजन्स हे कधी चुकत नाहीत. त्यामुळे त्यांनी घरामध्ये, ऑफिसमध्ये, बिझनेसमध्ये लीड घ्यावा, स्वतःहून लीड घ्यावा, त्यामुळे त्यांना फळ मिळतं. 2 नंबरची लोक असतात, 2 नंबरची लोक, त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ असतो. ते फार हळवे असतात, आणि त्यांचं मूड स्विंग्स पण होत राहतात. त्यावेळेस त्यांनी पौर्णिमा आणि अमावस्येला थोडं कुठल्याही बाबतीत डिसिजन घेऊ नये, आणि थोडंसं जरा आळीमिळी गुपची ठेवावी. कारण हे मिसअंडरस्टँडिंग व्हायची शक्यता असते.
3 नंबर हा गुरुचा नंबर येतो. ज्यांना 3 नंबर, जे 3 नंबरला जन्मलेत किंवा डेस्टिनी नंबर 3 आहे, त्यांचं त्यांची कलाकृती आणि त्यांचं काय म्हणतात त्याला, ऍक्टिंग किंवा सिंगिंग किंवा त्यांना कला कुठल्या ना कुठल्या प्रकारे येत असतं. कारण त्यांना गुरुचा हे असतं, पण त्यांना म्हणजे गुरुचं वरदान असतं. त्यामुळे त्यांनी जरा स्वामी समर्थांची उपासना करावी किंवा गुरुदत्तांची उपासना करावी किंवा जिकडे काही गुरु असतील, तुमचे तुमचे जे गुरु असतील त्यांची उपासना किंवा त्यांचे जरा नामस्मरण करावं. 4 नंबरची लोक ऍक्च्युली 1 नंबर, 4 आणि 7 नंबर ही दोन्ही लोक न्यूमरोलॉजी प्रमाणे ऍक्च्युली त्यांना नाही आहेत. ती राहू केतूला ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे मानलं जातं, पण न्यूमरोलॉजी मध्ये त्यांना सेपरेट नाहीये. 4 आणि 7 हे 1 नंबर सारखेच असतात. त्यामुळे त्यांनी पुढाकार घ्यावा. त्यामुळे त्यांना स्पेस पण त्यांची आपापली लागते. माझ्या स्पेसमध्ये कोणी येऊ नये, इथे येऊ नये. जर का एक एक नंबरवाली जर का गृहिणी असेल, तर तिला तिच्या स्वयंपाकघरामध्ये कुणीही लुडबुड केलेली आवडत नाही. तिला कुणालाही तिने कुणीही तिला जर का काही सांगितलं की असं कर तसं कर, तिला आवडत नाही. कारण त्यांना त्यांची स्पेस आवडते. 5 नंबरची लोक टीचिंग चांगलं करू शकतात, पण त्यांना बिझनेस हा नेहमी फलदायी असतो. त्यामुळे 5 नंबरच्या लोक कशी ना कशी काही करून बिझनेसकडे वळतातच वर्ष. तर त्यांनी तिकडे जरूर वळावं, उडी मारावी. आणि काही म्हणजे भले तुम्ही नोकरी करा, बिझनेस एक 2 तासाचा 3 तासाचा बिझनेस केला तरी चालेल. 6 नंबर ही लोक काय म्हणतात त्याला, लक्झरीसाठी जन्मलेली असतात. त्यांनी लक्झरीकडे त्यांची ओढ करावी. म्हणजे त्यांनी मारुती कार नाही घ्यावी, त्यांनी मर्सिडीज घ्यावी. त्यांनी 2 BHK नाही घ्यावा, त्यांनी 4 BHK किंवा बंगला घ्यावा, असं त्यांच्या कायम मनात असतं. ते साधेसुधे कपडे वापरत नाही, त्यांना ब्रँडेड कपडेच लागतात. तर त्यांना गोष्ट थोडीशी लेट येते, पण त्यांना कायमची मिळते. लेट जरी झाली ना त्यांना, 6 नंबरच्या लोकांना, तरी खूप चांगलं आणि देर देर आहे दुरुस्त आहे प्रमाणे खूप मिळतं त्यांना. 7 नंबरचं मी सांगितलं. 8 नंबरचे लोक, शनी महाराजांचा प्रभाव असतो. त्यांनी एक सणक आणावी आणि त्यांचं आयुष्य बदलावं, अशा गोष्टी असतात. तर ज्या दिवशी त्यांना वाटलं बस मला तर हे नको, आता ह्याच्या पुढे मी सगळ्या गोष्टी बदलणार, ती लोक खूप पुढे जातात. पण त्यांना एकच मोठी वॉर्निंग आहे. शनी महाराजांचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी एवढूसा 1% पण घमंड करू नये. म्हणजेच काय तर, अरे आई बाहेर जातो आणि आई म्हटली पाऊस पडतोय बेटा, रेनकोट घालून जा. मुलगा म्हणतो नाही नाही मला काही काही होत नाही, मला आवडतं, माझं हेल्थ ठीक आहे. त्यावेळेस काही होत नाही, पण खूप एखाद दिवशी साठून नको तो फटका बसतो आणि हे काही होऊ शकतं. त्यामुळे पैशाचा, रिलेशन्सचा, कुठल्याही प्रकारचा घमंड करू नये 8 नंबरच्या लोकांनी. अगदीच बोला असं वाटलं ना की मी मी ह्याव मी त्याव, पुढे एक छोटस वाक्य म्हणायचं, देवाच्या कृपेने. हे देवाला क्रेडिट द्या, स्वतः घमंड करू नका. 9 नंबर ही लोक खूप स्ट्रॉंग असतात. ते पैसे खूप छान आणि जास्त कमवू शकतात. त्यांनी फक्त मार्ग व्यवस्थित चूज केला पाहिजे असतो. पण 9 नंबरच्या लोकांना थोडंफार कुठे ना कुठेतरी थोडं पडत झडत ऍक्सिडेंट होत राहतात, सारखे आजारी पडतात, काही ना काहीतरी होत राहतात. असे 1 ते 9 मध्ये काहींचा हे असे छोटे छोटे गोष्टी आहेत. भरपूर आहेत असे. तुम्हाला न्यूमरोलॉजिस्ट कुणी काही खूप लोक सांगतील 1 to 9 मध्ये. मी नंबर सांगत बसत नाही, पण मी गोष्टी घडवून आणतो, हे मात्र आहे. तर तुम्हाला आयुष्यात काही गोष्ट घडवून आणायची असेल ना, मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. बिंदास या, आपण ते गोष्टी करून दाखवू. आणि पुढच्याच तुमचा अभिप्राय आलाच पाहिजे. एकच चान्स, एकच लाईफ आहे ना, मजा करूयात, मस्त जगूयात. असं असं नेहमी राहिलं पाहिजे. तुम्ही माझ्या कॉलेजच्या दिवशीचे तुम्ही फोटोज पहा, विचित्र, मला हसताच यायचं नाही. आणि आज लोक थोडेफार मला कॉम्प्लेंट देतात, तरी तुमची स्माईल चांगली आहे म्हणून. म्हटलं स्माईल चांगली आहे कारण माझ्या लोकांना फायदा होतो. मला दररोज असं राहायला आवडतं आणि मी असाच राहतो. आणि कधी ओव्हर थिंकिंग वरती मी तुम्हाला एक सांगतो, एक ओव्हर थिंकिंगचा एक तुम्हाला एक काय म्हणतात टिप देतो. टिप, ओव्हर थिंकिंग करू नका असं खूप लोक सांगतात. मी म्हणतो ओव्हर थिंक करा, बिंदास करा. फक्त काय ओव्हर थिंक करताना ह्याच्यावरती तुमचा फक्त लगाम असला पाहिजे. ते तेवढं फक्त तुमच्या हातामध्ये असलं पाहिजे. त्यामुळे माझ्या नवऱ्याने मला असंच बोलला, माझी बायको मला अशीच त्रास झाली, माझी मुलं अशीच का वागतात, माझा बॉस असा, माझं हे, त्याच्याऐवजी वाव मी उद्या ना, आज उद्या मी हे खाणार, उद्या मी इकडे जाणार, मी आज हे करणार, हे जर का आपण चेंज करू शकलो आणि चांगल्या गोष्टी जर का मनात टाकू शकलो ना, मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम येणार नाही. किंवा ते निगेटिव्ह विचारांनी त्याच्याने जे आपले शरीर खराब होतं ना, ते शरीर खराब होणार नाही. लक्षात ठेवा, आजार हा आपल्या विचारांमुळेच होतो. तेच जर का आपण ठीक केले ना, तर सगळे आजार निघून जातात. कॅन्सर पण बरा होतोय हो.
त्यामुळे विचाराची धुरा मेघना मला म्हणाली ना की सक्सेसचं रहस्य काय, एक तर मी अजिबात आय डोंट गिव्ह अप, अँड सेकंड कंटिन्युअस पॉझिटिव्ह थिंकिंग, चांगल्या गोष्टी विचार करत राहायचं. त्यामुळे लोक मूवीज पाहत नसतील तर प्लीज मूवीज पाहायला चालू करा. छान छान मूवीज आहेत, त्याच्यातनं काही ना काहीतरी शिकायला मिळतं. प्लीज मूवीज पहा, मन रमवून ठेवा, पत्ते खेळा, ड्रॉइंग करा, गा. तुम्ही वाटल्यास तुम्ही बाथरूम सिंगर असेल तर बाथरूम गाजवा, काहीच हरकत नाही. मनसोक्त करा जे काय करायचं ते. तुम्हाला जे छान वाटतं ना ते नेहमी करा. त्याच्यातनं तुम्ही त्या विचारातनं तुम्ही बाहेर पडाल सिरियसली. आणि मला नक्की सांगा की मला ह्याचा उपयोग झाला म्हणून. वा, मस्तच. सो मला असं वाटतं न्यूमरोलॉजी बद्दल खूपच म्हणजे डीप मध्ये म्हणायला हरकत नाही अशी तुम्ही माहिती आज दिलेली आहे. आणि याच्याशिवाय छान टिप्स दिलेल्या आहेत. न्यूमरोलॉजी हा विषय लोकांपर्यंत खूप इझिली पोहोचला आहे आज. सो आता बघूयात आपण, ज्यांना असं खरंच वाटतं आहे की नाही आपल्याला स्पेलिंग चेंज करणं गरजेचं आहे, मला जरूर कॉन्टॅक्ट करा. मी मोस्टली सगळ्या ग्रुपवर सरांचा नंबर आणि इन्स्टा पेज शेअर करते आहे. माझ्या सो इन्स्टा पेजला जा प्लीज. तिकडे माझे सगळे अभिप्राय, सगळे टेस्टिमोनीज आहेत, ते प्लीज बघा आणि लाईक पण करा. म्हणजे काय लोकांपर्यंत जास्त पोहोचेल. काय माहिती तुमच्यामुळे कुणाचं भलं झालं तर वाय नॉट. नक्कीच नक्कीच सर, आणि अगदी माझा बरोबर. व्हिडिओ हे युट्यूब चॅनल पण आहे, तिकडे पण पॉडकास्ट आहे, तिकडे पण वेगवेगळे प्रश्न मी हँडल केलेत. तिकडे पण प्लीज सबस्क्राईब करा, तिकडे पण लाईक करा. तुम्ही तुमच्या मुलांचे फोन हातातनं ओढा आज आणि मला लाईक आणि सबस्क्राईब करा. बरोबर. ओके. सो ओके, असेच थँक्यू आपण एव्हरीबडी. येस, धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी ऐकल्याबद्दल धन्यवाद, खरंच आभारी आहे. भेटू लवकर आणि आपण तुमची लाईफ डेफिनेटली चेंज करू. जय श्री स्वामी समर्थ. ओके. सो असेच संतुलन आनंदवर आपण वेगवेगळे विषय घेऊन वेबिनार अनाऊन्स करत असतो. वेबिनार सगळे फ्री असतात. माझे वर्कशॉप्स असतात ते वर्कशॉप पेड असतात. सो संतुलन आनंदवर तुम्ही कनेक्टेड राहा तुम्हाला सगळ्या नवीन डिटेल्ससाठी. थँक्यू सो मच.